माझी सर्वांना विनंती आहे, सर्वांनी व्हिडिओ ऑन ठेवण्याचा नक्की प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. मला तुमचे चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन पाहायचे आहेत. मला तुमचा चॅटबॉक्समध्ये ऍक्टिव्हनेस पाहायचा आहे. सर्वांनी चॅटबॉक्समध्ये देखील ऍक्टिव्ह राहायचं आहे. येस, थँक्यू. माझा व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिअर असेल तर एकदा एव्ही लिहायचं. मी चालू करतोय माझा ऑडिओ व्हिडिओ आणि आजचा सेशन सुरू करूयात. एकदा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे सांगा. एव्ही. येस, एव्ही. एक मिनिट. एव्ही कुठे गेला? हा, येस, एव्ही. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर. थँक्यू, थँक्यू सो मच. अजूनही लिंक सर्वांना शेअर करा मित्रांनो. खूप महत्वाच्या मीटिंग आपण आजच्या डिस्कशन करणार आहोत. एक महत्वाच्या विषयावर आपण बोलणार आहोत, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग विषय आजचा. त्यामुळे अनेक लोकांना अनेक गोष्टींचं समाधान मिळणार आहे आज. तयार आहात? सेशन स्टार्ट करूयात. येस लिहा. येस, पटकन लवकर लिहा. उशीर झालेला ऑलरेडी. थँक्यू सो मच. चला स्टार्ट करूयात. स्लाइड नाही आली म्हणालात. ओके, कुठे गेली स्लाइड? हा, काय होतंय बाबा? परफेक्ट. चला, सर्वजण एक्सायटेड आहात मित्रांनो. मी फार एक्सायटेड आहे यार. आजच्या मीटिंगसाठी फार म्हणजे फार एक्सायटेड आहे. आजची सेशन आपण खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत. तर सर्वांनी डायरी पेन सोबत ठेवा आणि मी जे काही प्रश्न विचारले त्याची उत्तर अगदी प्रामाणिकपणे द्यायचे. आता अगदी निगेटिव्ह उत्तर दिलात तरी चालेल. त्यामुळे निगेटिव्ह बोलायला आज अधिकार आहे तुम्हाला, नवीन लोकांना. येस, थँक्यू सो मच. सर्वांचं मीटिंगमध्ये स्वागत आहे. भरपूर लोक अनेक भागातून जॉईन झालेले आहेत. कमी वेळेमध्ये तुमच्यापर्यंत हा लिंक आला आणि तुम्ही जॉईन केलं त्याच्याबद्दल मनापासून अभिनंदन. मीटिंग स्टार्ट करूयात. आजची मीटिंगचा महत्वाचा विषय आपण आज निवडलेला आहे तो म्हणजे स्मार्ट इन्कम सिस्टम. आपण सगळ्यांना स्मार्ट आहोत का सांगा पहिलं? ज्याच्या हातामध्ये स्मार्टफोन तो व्यक्ती स्मार्ट आहे आता. मग त्याला स्मार्ट इन्कम हवाय. लवकर लिहा. स्मार्ट स्मार्ट स्मार्ट. किती लोक मानतात बरोबर सर. मग आता स्मार्टफोन किती लोकांच्या हातात आहे? त्या लोकांना मिलिनियर बनवण्याचा कन्सेप्ट आपण आज चर्चा करणार आहोत. रेडी आहात? SMART. स्मार्ट मोबाईल, स्मार्ट इन्कम. स्मार्ट मोबाईल, स्मार्ट इन्कम. मीटिंग मध्ये जाण्यासाठी आज डिजिटल युगामध्ये ना हा आपल्याला नवीन सिस्टमचा वापर करायचा आहे. नवीन सिस्टम शिकायचे आणि अनेक पद्धतीनं अनेक प्रकारची लोक आपल्याला भेटतात. तर त्यांना एक नवीन आयडियानी लोकांना अप्रोच करायचा आहे. नवीन लोकांना नवीन पद्धतीने अप्रोच करायचा आहे. त्यामुळे आज आपण एका अतिशय चांगल्या टॉपिकला आपण निवडला आहोत आणि एक म्हणतात ना विचारपूर्वक हा सेशन मी तुमच्या पुढे घेऊन येत आहे. तर थँक्यू, थँक्यू. सो व्हॉट इज युअर एक्सक्यूज नाव? बऱ्याच लोकांना बघा खूप महत्वाच्या गोष्टी सांगाव्याशा वाटतात मला, आणि ते म्हणजे DXN कंपनी 200 देशांमध्ये वर्क करते. किती देशांमध्ये? 200 देशांमध्ये. आज जवळपास DXN सोबत 18,000 करोडची कंपनी बनली आहे. 2 करोड डिस्ट्रीब्युटर जोडले गेलेत. आणि मी जेवढ्या कंट्रीजमध्ये जाऊन आलो त्या कंट्रीज मधले जे क्राऊन अँबॅसेडर्स आहेत मिनिमम 1 करोड इन्कम घेत आहेत. वावल्या, फंटास्टिकल्या. पर्सनली भेटून आलो, पर्सनली चर्चा केली त्यांच्यासोबत, नेमकं काय करतात हे समजलंय. आणि बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतात की DXN एक एकमेव अशी डायरेक्ट सेलिंग कंपनी आहे, सिस्टम आहे, की जी सिस्टम इंडियामध्ये जशी आहे तशी सेम सिस्टम वर्ल्डमध्ये. सेम प्रोडक्ट, सेम ऑपॉर्च्युनिटी, सेम मार्केटिंग प्लॅन, मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुद्धा त्या देशांमध्ये. त्याच्यामुळं आपल्याकडे सर आता आपण पाहतो तर भारतामध्ये जर आपण पाहिला तर आपल्याकडे सर्वात जास्त मॅन्युफॅक्चरिंग स्टार्ट आहे मित्रांनो. 8 फॅक्टरी आता फुल फ्लेज मध्ये आपल्यासाठी काम करत आहेत. 8 फॅक्टरी, इट्स नॉट अ जोक. ही सर्वसाधारण गोष्ट नाहीये. एक फॅक्टरी ओपन करायची म्हटलं तर 400, 500, 700 करोड इन्व्हेस्टमेंट करावे लागतात. आणि आज आपल्या DXNच्या 8 फॅक्टरी पूर्णपणे फुल फ्लेज मध्ये आपल्यासाठी नवीन नवीन प्रोडक्ट तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवायला तयार आहेत.
अशा काही कॅटेगरीचे प्रोडक्ट आपल्यापर्यंत येत आहेत की जग त्याचा विचार देखील करू शकत नाहीये. येस सर नो. उपमा किती लोकांनी खाल्लाय सांगा बरं. येस, उपमा लवकर लिहा. किती लोकांनी खाऊन पाहिला उपमा? येस. व्हॉट इज युअर एक्सक्यूज नाव? इफ यू बॉर्न पुअर इट इज नॉट युअर मिस्टेक. दॅट इज अ पॉवरफुल कोट. आजच्या सेशनची मी सुरुवातच एका छानशा कोटने करत आहे. इफ यू बॉर्न पुअर इट इज नॉट युअर मिस्टेक, बट इफ यू डाय पुअर इट इज युअर मिस्टेक. मित्र, याचा अर्थ सिंपल आहे. आपण जर गरीब घरामध्ये परिस्थितीमध्ये जन्माला आलो असेल तर तो आपल्या दोष नाहीये मित्रांनो. आपले आई वडील निवडायचा अधिकार आपल्या हातामध्ये नव्हता. परमेश्वराने आपल्याला तो दिला नव्हता. आपण आपले आई वडील चॉईस करू शकत नाही. आपण आपला परिवार आणि आपली परिस्थिती आपण चॉईस करू शकत नाही. ज्या परिस्थितीमध्ये आपण जन्माला आलो, शाळेत आपण मिडल क्लास किंवा पुअर फॅमिलीमध्ये जन्माला आलो, बॉर्न पुअर, बट ही आपली चूक नाहीये मित्रांनो. पण जर आपण मरताना देखील त्याच घरामध्ये त्याच परिस्थितीमध्ये जर डेथ होत असेल आणि तोच ठप्पा जर आपण पुढच्या पिढीला देणार असेल, कोणता ठप्पा? मिडल क्लास, मध्यम वर्गीय. हा जर टप्पा आपण पुढच्या पिढीला घेऊन जाणार असाल तर तुमच्यासारखा मी म्हणतो मित्रांनो, एक मोठा दोष तुम्ही पुढच्या पिढीला देऊन जात आहात. हे सर नो. त्याला म्हणतात इट्स अ सीन. हे पाप आहे. म्हणून असं म्हटलं जातं की आयुष्य निरोगी जगा. सगळ्यात पहिलं निरोगी जीवनाचा ध्यास घ्या. आधार आहे महत्वाचा आणि तो म्हणजे तुम्हाला डीएक्सएन परिवार द्यायला तयार आहे. ते म्हणजे तुमच्यासाठी निरोगी जीवनाचा आधार. जर डीएक्सएनचे प्रोडक्ट रेग्युलर खाता तर तुम्हाला निरोगी राहता येतं. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये लाखो रुपये शरीरावर खर्च न करता मोठमोठे 10 लाख, 15 लाख, 25 लाख रुपये लोन ठेवून लोकांची डेड बॉडी घरी आणली. किती लोक मानतात बरोबर आहे सर? ऍग्री. मुलांच्या नावावर लोन ठेवून जर एखादा व्यक्ती डेथ होत असेल तर इट्स अ महापाप. याला मी महापाप शब्द बोलेल. कमवलं तर काहीच नाही. जेवढं कमवलं तर सगळं हॉस्पिटलमध्येच घालवलं आणि नंतर तर मायनस मध्ये गेले. 25 लाख लोन वरती आज मुलगा फेडतोय. अशी सिच्युएशन मित्रांनो आपल्या समोर कोणाच्याही यायला नको, दुश्मनाच्या पण यायला नको. पण रियालिटी इथं आहे आपल्याला. आणि हे कोण सांगतात बघा? बिल गेट्स सांगतात की जर जन्माला येताना पुअर असाल तर दोष नाहीये मित्रांनो, पण मरताना पुअर मरत असाल तर दोष आहे. मग कितीतरी लीडर्स डीएक्सएन मध्ये आले, एक सर्वसाधारण कुटुंबातून आले, एका साधारण परिवारातून आले आणि गरीब परिस्थितीतून आज ते डीएक्सएन मध्ये क्राऊन अँबॅसेडर पोझिशन पर्यंत पोहोचले. क्राऊन अँबॅसेडर. जर ते लोक क्राऊन अँबॅसेडर बनवू शकता, त्यांनाही सेम 2 हात 2 पाय तेच आहे, माइंड तेच आहे सगळं, आणि सगळीकडे घरोघरी मातीच्या चुली, म्हणजे सगळीकडे माणसं सारखीच असतात. 3 प्रकारची माणसं असतात: क्रिएटिव्ह माइंडसेट, निगेटिव्ह माइंडसेट आणि पॉझिटिव्ह माइंडसेट. तुम्ही कोणत्या लोकांबरोबर काम करता दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. त्यामुळे ह्या 3 क्रिएटिव्ह आपण 3 माइंडसेट मधली लोक सगळीकडे आहेत वर्ल्ड मध्ये, ऑल ओव्हर द ग्लोब. तरी देखील ही लोक जर क्राऊन अँबॅसेडर बनत असतील तर उद्याचे क्राऊन अँबॅसेडर तुम्ही बनायला तयार आहात का? त्यासाठी पहिलं डायमंड बनायचंय आणि डायमंड बनल्यानंतर 20 लाईन तयार करून 20 लाईन मध्ये डायमंड तयार करण्याची तयारी हातामध्ये घ्यायचंय. यू आर द नेक्स्ट क्राऊन अँबॅसेडर. मी आज तुमचं सेलिब्रेट करतो, इथून तुम्हाला अप्रिशिएट करतो, तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन करतो आणि तुमच्यासाठी मी इथून अभिनंदन करतो. भविष्यातील क्राऊन अँबॅसेडर आहात म्हणून तुम्ही आजची मीटिंग जॉईन केली. बऱ्याचशा लोकांना लिंक मिळते पण बघू करू म्हणजे ज्यांना असं वाटतं ना की काय मला नवीन मिळणार आहे, आणि अशा वेळेला ते लोक काय करतात, मीटिंग मिस करतात. जे रेग्युलर मीटिंग ऐकतात, जे रेग्युलर प्रेझेंटेशन ऐकतात, जे रेग्युलर प्लॅन मध्ये पूर्णपणे माहिती घेतात आणि एज्युकेशन पूर्ण करतात, ते लोक रिअली क्राऊन अँबॅसेडर बनण्यासाठी तयार आहेत. त्यामुळे तुम्ही सगळेजण आलात त्याच्याबद्दल मला खात्री वाटते की तुम्ही भविष्यातले क्राऊन अँबॅसेडर बनाल. एक स्मॉलचा व्हिडिओ बघूयात. क्राऊन अँबॅसेडर लाईफस्टाईल. क्राऊन अँबॅसेडर लाईफस्टाईल. एक सुंदर व्हिडिओ. आणि कसा वाटतो सांगा चॅटबॉक्स मध्ये, आणि तुम्ही स्वतःला पहा या सिच्युएशन मध्ये, क्राऊन अँबॅसेडर मध्ये तुम्ही स्वतःला पहा. रेड कार्पेट वेलकम, क्या बात है. डीएक्सएन सायबर विले, वर्ल्डचं सगळ्यात मोठं लार्जेस्ट कॉर्पोरेट ऑफिस. विश्वामधल्या अनेक कंट्रीज मध्ये क्राऊन अँबॅसेडर साठी कंपनीने खूप मोठ्या प्रॉपर्टीज सेट केलेल्या आहेत. त्यापैकी ही एक प्रॉपर्टी आहे. या ठिकाणी आपण जाऊन राहणार, त्या ठिकाणी ऍज अ रिच लाईफस्टाईल आपण जीवन जगणार. न्यायला गाडी, यायला गाडी, क्या बात आहे. दुबईमध्ये गेला तर बुर्ज खलिफा मध्ये स्टे आणि रोल्स रॉयल सारख्या गाडीतून प्रवास. रोल्स रॉयस.
हे सर्व क्राऊन अँबॅसेडर्स आहेत. 72 क्राऊन अँबॅसेडर इन द वर्ल्ड. द फर्स्ट क्राऊन अँबॅसेडर बुद्धिमान सलीम फ्रॉम इंडोनेशिया. वर्ल्ड फर्स्ट क्राऊन अँबॅसेडर मिस्टर बुद्धिमान सलीम. लायन. क्या बात आहे. आपले इंडिया भारतीय क्राऊन अँबॅसेडर्स. फंटास्टिक. क्या बात आहे. क्या बात आहे. जबरदस्त जबरदस्त. क्या बात आहे. क्या बात आहे. जबरदस्त. लवकर सांगा कसा वाटला व्हिडिओ. व्हेरी गुड. एनर्जी एनर्जी. पटकन लिहायचंय. फास्ट स्पीड. एवी लिहिलं नाही कुणी. आवाज येत होता का नव्हता. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर. लवकर लवकर फास्ट. किती लोकांना हे पाहिल्यानंतर एक पॉवरफुल एनर्जी फील झाली. येस मित्रांनो, यांच्याकडे पाहिल्यानंतर एक लक्षात येतं ही माणसं आहेत, सर्वसाधारण होती. हे सुद्धा क्राऊन अँबॅसेडर बनलेत आणि संपूर्ण जग म्हणतात ना, कर लो दुनिया मुठ्ठी में. एकमेव डायरेक्ट सेलिंग कंपनी जे अमेरिका असेल, युरोपियन असेल, जापनीज असेल, चायनीज असेल किंवा अगदी पाकिस्तान असेल, सगळ्या कंट्रीचे क्राऊन अँबॅसेडर एका छताखाली घेऊन येते. त्याला म्हणतात क्राऊन अँबॅसेडर समिट. क्राऊन अँबॅसेडर समिट. मग जर अशी लाईफस्टाईल तुम्हाला पाहिजे असेल तर तुमच्याकडे काय कारण आहे मित्रांनो, काय असा बहाणा आहे तुमच्याकडे फार मोठा. काहीच बहाणा नसायला पाहिजे. आजपासून ना क्राऊन अँबॅसेडर बनण्याचा ध्यास घ्या. जे माइंड मध्ये आहे ना ते तुमच्या आयुष्यामध्ये होतं. ज्या दिवशी मी ठरवलं मला क्राऊन अँबॅसेडर बनायचंय त्या दिवसापासूनच मी क्राऊन अँबॅसेडर झालो होतो. आणि बऱ्याच वेळा काय होतं ना, 10 वर्ष आमची अशीच वाया गेलेत. मी पुन्हा एकदा सांगतो, 10 काय सर 16 वर्ष वाया गेलेत. कारण 16 वर्ष मला वाटतच नव्हतं की मी एक क्राऊन अँबॅसेडर बनेल म्हणून. फक्त एकच गोष्टीचा ध्यास होता, तो म्हणजे माइंडसेट प्रॉब्लेम. मला कधीच वाटलं नाही मी क्राऊन अँबॅसेडर बनेल म्हणून. पण संतोष देवकर सर, त्यांच्यासाठी आपण सर्वजण अप्रिशिएशन क्लॅप करूयात. एक जोरदार टाळ्या देऊयात. फर्स्ट क्राऊन अँबॅसेडर ऑफ पुणे ते क्राऊन अँबॅसेडर झाल्यानंतर मग लगेच मनामध्ये इच्छा निर्माण झाली, माझे अपलाईन क्राऊन अँबॅसेडर बनू शकतात तर मी कसं नाही होऊ शकत. मी सुद्धा क्राऊन अँबॅसेडर बनू शकतो. येस ऑर नो. आणि जरा 2 क्राऊन अँबॅसेडर पुण्यामध्ये होतात, महाराष्ट्रामध्ये 3 क्राऊन अँबॅसेडर, भारतामध्ये 12 ते 13 क्राऊन अँबॅसेडर होतात, तर नेक्स्ट क्राऊन अँबॅसेडर बनण्यासाठी तुम्ही रेडी आहात का? लवकर लिहा रेडी. क्राऊन अँबॅसेडर बनण्यासाठी रेडी आहात का? पटपट पाहूया. थोडंसं बघूया काय लाईफस्टाईल आणि किती इन्कम करतात लोक, आणि मग आपण आपल्या आयडियामध्ये जाऊया. तयार आहात? एक पॉवरफुल कॉन्फिडन्स बिल्डअप होतो मित्रांनो जेव्हा तुम्ही एखादी सक्सेस स्टोरी ऐकता त्यावेळेला. आणि आज मी तुमच्याकडे असं टेस्टिमोनियल सांगतोय की जी फॅमिली एके काळी ना पूर्णपणे डिप्रेशन मध्ये होती. थायरॉइड सारखा प्रॉब्लेम, हार्मोनल इनबॅलन्स, आणि बोलिव्हियामध्ये, साऊथ अमेरिकामध्ये मारिया मॅडम यांचं वजन वाढलं होतं, वेट गेन झालं होतं प्रचंड प्रमाणामध्ये. आणि त्यावेळेला त्यांचं स्वतःचं एक फूड रिटेलिंग शॉप होतं. फूड रिटेलिंगचा व्यवसाय ते करत होते. त्यावेळेला कोणीतरी डीएक्सएनची कॉफी इंट्रोड्यूस केली आणि ती कॉफी पिल्यानंतर जी ऊर्जा शरीरामध्ये आली, जी एनर्जी शरीरामध्ये आली, जो कॉन्फिडन्स बॉडीमध्ये आला, अरे बापरे! खूपच छान कॉफी आहे आणि कॉफी पिऊन मला सेहत मिळतीये. तर त्यांनी काय केलं, जेवढे त्यांचे जुने कस्टमर्स असतील, अनेक लोक असतील, त्या सर्वांना डीएक्सएन प्रॉडक्टची माहिती द्यायला सुरुवात केली. मला आठवतंय फर्स्ट इन्कम त्यांनी मला सांगितलं होतं ₹200 बोलिव्हियन डॉलर. 200 बोलिव्हियन डॉलर. आय थिंक मला वाटतं आपले 22-23 रुपये इंडियातले होतात. 200 बोलिव्हियन डॉलर ओन्ली. आणि त्यांनी सांगितलं 1 वर्ष अखेरपर्यंत $2000 इन्कम झाला होता. आणि फक्त 5 वर्षामध्ये सॉरी 3 वर्षामध्ये क्राऊन डायमंड आणि पुढच्या 3 वर्षामध्ये क्राऊन अँबॅसेडर. 7 वर्षातली क्राऊन अँबॅसेडर आहे. आपण क्लॅप करूया त्यांच्यासाठी. ज्यावेळी मी बोलिव्हियामध्ये होतो मित्रांनो, साऊथ अमेरिकामध्ये,
कम्प्लिटली 5 दिवस लगातार ट्रेनिंग सेशन्स, लगातार प्रोग्राम्स आणि ट्रेनिंग सेशन्स, ते पण असे ट्रेनिंग सेशन की ज्या प्रोग्राम मध्ये कम्प्लीट 5 ते 7 हजार लोक बसलेले, 5 हजार पेक्षा जास्त ऑडियन्स, रेग्युलर, रोज, डेली. इतकं पॉवरफुल, म्हणजे मी म्हटलं यार काय हे कन्व्हेन्शन. काही नाही सर, सिस्टमचा परिणाम आहे, बाकी काही नाही. कोणत्या तरी एका गोष्टीला पॉवरफुल डुप्लिकेशनचा रिझन आहे हा. त्यामुळे याचं डुप्लिकेशन इज द सक्सेस. त्यामुळे तुम्ही प्रत्येक व्यक्ती जर आपलं आपलं स्वतःच जर माइंड चालवत राहिला ना, तर सिस्टम नाही बनत यार. म्हणून आपल्याला आपले अपलाईन, आपले क्राऊन अँबॅसेडर, आपले डायमंड लीडर सगळे मिळून जे तुम्हाला सांगतायत ते 100% फॉलो करायचं आहे. पहा फ्रेंड्स, जी लेडीज तुम्हाला मी आता सांगितले, त्यांचा ज्यावेळेला मी बोलिव्हियामध्ये होतो ना, त्यावेळेला त्यांचा मंथली इन्कम होता 80 लाख रुपये. लिहा, लिहा, लिहा. मंथली इन्कम 80 लाख रुपीज. ओ माय गॉड, 80 लाख रुपये डीएक्सएनच्या सिस्टम मधूनच. सेम मार्केटिंग प्लॅन, SIMP, 80 लाख रुपये. आणि आज ही जी महिला आहे, मंथली इन्कम 90 लाख रुपये क्रॉस झालाय. आताच त्यांनी 1 करोडची टेस्ला गाडी घेतली. आपण क्लॅप करूया ना रे त्यांच्यासाठी. आपले डीएक्सएन परिवाराचे क्राऊन अँबॅसेडर, आपण त्यांच्यासाठी आपण नक्कीच इथून क्लॅप करू शकतो, त्यांना अप्रिशिएट करू शकतो आणि रिअली त्यांच्याकडून आपण ब्लेसिंग घ्यायला पाहिजे. येस ऑर नो? शिकवतात आपल्याला, ते रेग्युलरली शिकवतात आपल्यासाठी, सांगतात नेमकं करायला काय पाहिजे. 90 दिवसाची सिस्टम आज त्यांनी त्यांच्या टीममध्ये पूर्णपणे तळागाळापर्यंत कंप्लीट पॉवरफुल बनवली मित्रांनो. 90 डेज. 90 दिवस शिका. 90 दिवस शिकल्यानंतर एक गोष्ट अचीव्ह करा आणि मग स्टेजवरती या. जबरदस्त. सो इम्पॉर्टंट पॉइंट आहे. आणि जर ही लोक सक्सेस होतो, तर तुम्ही देखील सक्सेस होऊ शकता. ही क्राउन एम्बेसडर लाइफस्टाइल, जसं तुम्ही पाहिलं की म्हणजे सपने में भी नहीं सोचा था की डीएक्सएन के पास 3-3 प्रायव्हेट जेट आणि एक जेट जे आहे ते लीडर्स लोकांसाठी आहे. त्यामुळे माझ्या स्वप्नातही मला वाटत होतं की लीडर लोकांचा इतका सुंदर सन्मान डीएक्सएन करणार म्हणून येणाऱ्या काळात. आणि पुढच्या भविष्यात तर काय होईल सांगू पण शकत नाही मित्रांनो, याहीपेक्षा मोठं काहीतरी होऊ शकेल. आता तर आपल्या डीएक्सएनचं लंकावी नावाचं आयलँड आहे. ज्या ठिकाणी तुम्ही क्राउन अँबॅसेडर बनता आणि जर तुम्ही मलेशियात पोहोचता, तर लंकावी नावाच्या आयलँडमध्ये, कहो ना प्यार है मूव्ही बघितली होती ना? एक आयलँड पाहिला होता की नाही मोठा? तसा लंकावी नावाचा एक आयलँड आहे. त्याच्यात सगळ्या स्पोर्ट ॲक्टिव्हिटी आहेत. त्या ठिकाणी राहण्याची संधी, त्या ठिकाणी आपण जाऊ शकतो, राहू शकतो. बोल्डर व्हॅली नावाचं रिसॉर्ट आहे. त्या ठिकाणी आपण राहू शकतो. इतकं सुंदर डीएक्सएन आपल्यासाठी करत आहे. तुम्हाला बसायचं या प्रायव्हेट जेटमध्ये, सर क्राउन अँबॅसेडरचा ध्यास घेतला पाहिजे आत्तापासून. मनामध्ये बीज पेरलं पाहिजे की मला क्राउन अँबॅसेडर बनायचंय. आय एम अ क्राउन अँबॅसेडर, आय एम अ क्राउन अँबॅसेडर. लवकर लिहा. क्राउन अँबॅसेडर सर बनायचंय, व्हायचंय नाही, स्वतःला समजायचंय. पहिलं ना फील करा की मी क्राउन अँबॅसेडर आहे. डोळे बंद केले तर तुमच्या डोळ्यावरती असा ताज दिसला पाहिजे. तयार आहात का? डोळे बंद केले असे कधी शांततेत बसला असाल, तर मी तर म्हणतो कधीही तुम्हाला असं मोटिव्हेशन घ्यायचं असेल तर व्हिज्युअलायझेशनचं मोटिव्हेशन घ्या. कधी-कधी एखादा स्मॉल एखादा मोटिव्हेशन व्हिडिओ मिळतो आणि त्याने आपण इन्स्पायर होतो, हे टेम्पररी आहे. पण ज्यावेळी आतून माइंडमधून सबकॉन्शियस माइंडपर्यंत व्हिज्युअलाइज करता ते ॲक्चुअली रिअल मोटिव्हेशन आहे. त्यावेळेला मनामध्ये, माइंडमध्ये असं डोळे बंद करायचे आणि आपल्या पत्नीला आणि आपल्याला स्वतःला, आपल्या मुलांसहित स्टेजवरती पाहायचं. डोळे बंद करून, आत्ताही डोळे बंद करून पहा. आणि बघा, की ज्यावेळेला तुमच्या पत्नीच्या पूर्णपणे डोक्यावरती तो ताज ठेवला जातो, तुमच्या डोक्यावरती तो ताज लावला जातो आणि संपूर्ण हजारो लोक तुमच्यासाठी क्लॅप करत असतात. पूर्ण जगातील लोकं तुम्हाला वर्ल्डमधून सगळीकडनं तुम्हाला ब्लेसिंग देत असतात, तुम्हाला काँग्रॅच्युलेशन करत असतात. वर्ल्डमधली ज्यांनी तुम्हाला म्हटलं, "तू करू शकणार नाही, तुला ज्याने जमणार नाही," अशा सर्व निगेटिव्ह लोकांसुद्धा तुम्हाला काँग्रॅच्युलेशन करतात. "यार, तू करून दाखवलंस." एक वर्ल्डचं टॉप लेव्हलचं रँक आहे क्राउन अँबॅसेडर. एक आणखी एक स्टोरी आपण पाहूयात. आणि आपले बुद्धिमान, सॉरी, यांचं नाव आहे मार्क्विन. हा व्यक्ती ना, यांची स्टोरी खूप म्हणजे एकदम साधारण व्यक्ती. आपल्याकडे अविनाश साळुंखे सर आहेत की नाही? त्यांचं सुद्धा ट्युशन क्लास आहे. असे किती लोक आहेत जे ट्युशन क्लासमध्ये आता त्यांची लाईफ चालवतायत? किती लोक आहेत पाहता तुम्ही? ही व्यक्ती ट्युशन क्लास घेत होते. ट्युशन क्लास घेत असताना मार्क्विन यांनी 10 वर्षामध्ये जेमतेम आपलं एक महत्वाचं चांगलं टुमदार घर बनवलं. ते घर बनवल्यानंतर अचानकपणे एक डिझास्टर झाला आणि त्या पूर्णपणे सोसायटीच्या तिथं त्या ठिकाणी आग लागली. आणि ती आग एवढी भयानक होती, की ते घर पूर्णपणे जळून खाक झालं त्यांचं. 10 वर्षाची मेहनत त्यांच्या डोळ्यासमोर राख झालेली पाहिली त्यांनी. आणि अशा वेळेला फक्त एकच मनामध्ये विचार आला, मला हे घर तयार करायला 10 वर्ष मेहनत करावी लागली, तेव्हा इतकं सुंदर घर बांधू शकलो. आणि आता मला जर हे पूर्ण शून्य झालंय, तर मला पुन्हा घर बांधायचं असेल, तर अजून 10 वर्ष सेम मेहनत करावी लागेल. आणि त्याच वेळेला डीएक्सएनची संधी एका व्यक्तीने दाखवली. तो पण होता एक ट्रायसिकल, म्हणजे सायकल पायाने चालवणारा व्यक्ती. मी जेव्हा त्या कंट्रीत पाहिलं ना, म्हणजे गरिबी आहे बरं का.
असं समजू नका की सर ज्यांची मी नावं घेतो ते अगदी खूप रिच कंट्री नाहीयेत. बोलिव्हिया, मेक्सिको, पेरू, आणि हे फिलिपिन्स, ह्या ज्या कंट्री आहेत ना, ज्या नंबर 1, नंबर 2, नंबर 3, नंबर 4 पर्यंत आहेत, या कंट्री वर्ल्ड मधल्या पुअर कंट्रीज मध्ये पाहिल्या जातात. जसं बिहार पुअर आहे. मी तिथं देखील पाहिली सायकल चालवणारी रिक्षा. म्हणजे आपण बसायचं पाठीमागे आणि सायकलने रिक्षा चालवायची. म्हणजे तो व्यक्ती पायंडल मारतोय आणि आपण मागे बसायचं. ओ माय गॉड! मी कधीच बसणार नाही अशा रिक्षामध्ये. पण मित्रांनो, इतक्या सिच्युएशनमध्ये लोकं जीवन जगतात आणि आपल्या दिवसाची गुजराण करतात. अशा व्यक्तीने या माणसाला जागं केलं आणि सांगितलं, "चला माझ्याबरोबर एका ऑफिसला. त्या ठिकाणी मी तुम्हाला कॉफी दाखवतो आणि तुम्हाला वाटलं तर हा व्यवसाय तुम्हाला आवडला तर नक्की करा." आणि एका ट्रायसिकल माणसाच्या सांगण्यावरून हा व्यक्ती ऑफिसपर्यंत आला. तिथं बसला, ब्रांचमध्ये बघितलं, डी कॉफी पिली, डी स्टार्ट झालं. आज या व्यक्तीचा मंथली इन्कम आहे ₹40,00,000. वावल्या वाव! जबरदस्त. लवकर लिया, लवकर लिया। सोच अगर छोटी होगी ना, तो जिंदगी में कभी बड़ा नहीं मिल सकता सर। ना सबसे इम्पोर्टेंट है आपका माइंडसेट। सोच बड़ी करनी पड़ेगी। सर सबसे पहले अगर कुछ बदलना है तो माइंडसेट बदलना पड़ेगा। हाँ, मैं मानता हूँ 40 लाख आपको आज नहीं सोचना है, लेकिन 40 लाख आ सकता है ये तो सोचो। धीरे, धीरे, धीरे डीएक्सन उतना पैसा देने के लिए तैयार है। और आज जो आइडिया मैं आपके सामने शेयर करने वाला हूँ, वहाँ पर इसी तरीके का इनकम आपके जीवन में आने वाला है। वॉव! फैंटास्टिक लिखिए, ज़बरदस्त। अगर ये लोग कर सकते हैं, तो आप भी कर सकते हैं। और ऐसे आपके सामने आपके आइडिया है, कि वो अभी आइडिया से और एक हमारे सामने अभी लेडीज़ है, ये क्राउन एम्बेसडर है। इनका हस्बैंड का डेथ होने के बाद, ये लेडी ने पूरा का पूरा ज़िम्मेदारी अपने परिवार का ले लिया। बोलते हैं ना हस्बैंड का डेथ हो गया, हस्बैंड पहले कुछ छोटा डीएक्सएन का बिज़नेस करते थे, लेकिन उतना ज़्यादा रिस्पॉन्स भी नहीं मिल रहा था और ऐसे में उनका डेथ हो जाता है और वो जो कुछ इनकम थोड़ा बहुत आता था, वो इनके घर में आने लगा। उन्होंने सोचा माय गॉड! मेरे हस्बैंड तो डेथ हो गए हैं, फिर भी मेरे घर में पैसा आज भी डीएक्सएन दे रही है और लगातार हर महीना दे रही है। मतलब ये कहीं न कहीं पे एक बहुत बड़ी अपॉर्च्युनिटी है मेरे लिए और अभी मुझे मेरा खुद पे मेरे पैरों पे मुझे खड़ा होना है. मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे आणि मी माझ्या मुलांचं संगोपन करणार डीएक्सएनच्या माध्यमातून. विचार करा, एक ओल्ड लेडी म्हणू आपण, पण ओल्ड ना आयर्न लेडी आहे मित्रांनो. ज्यावेळेला आम्ही यांना भेटलो होतो क्राउन अँबॅसेडर समिटमध्ये, तर मीच त्यांना विचारलं होतं. आम्ही बसलो होतो प्रजित सर मला म्हणाले, "प्रवीण सर पूछो ना उनको इनकम कितना आता है?" तो मी त्यांना म्हटलं, "मॅडम हाऊ मच डू यू अर्न?" ते पण कसं म्हणायचं होतं ते तर आहे स्पॅनिश. मग त्यांना काय करायचं Google स्कॅनरमध्ये जायचं आणि इथून Googleमधून ते लिहायचं आणि त्यांना दाखवायचं. "सर मॅडम हे बघा." स्पॅनिशमध्ये त्यांना वाचायला द्यायचं. आणि मग त्यांनी मला काय केलं, कॅल्क्युलेटरच्या स्क्रीनवरती घेऊन गेल्या आणि तिथं टाइप केलं होतं $60,000. ओह माय गॉड! 60,000 इंटू 90 954 ₹60,00,000 पर मंथ महिना ती इन्कम त्यावेळेला घेत होती. ज्यावेळेला आम्ही क्राउन एम्बेस समिटमध्ये होतो तेव्हा. तो सर कुछ भी हो सकता है. बोलो, बोलो, जल्दी बोलो. कुछ भी हो सकता है. येस. आता मी माझी स्टोरी तुम्हाला सांगतोय आणि त्यानंतर मी आयडियाजकडे जाणार आहे. माझी स्टोरी पूर्ण ऐकायची नाही तुम्हाला आज, पण थोडक्यात. तुम्हाला आता निगेटिव्ह फेस करावं लागतं का नाही सांगा? बऱ्याच वेळेला आपण जातो आणि काय करतो आपण एखाद्याला इंडस्ट्रीबद्दल सांगतो, डायरेक्ट सेलिंगबद्दल सांगतो. "अरे, एक चांगली कंपनी आहे. मी जॉइन केली. ही कंपनी 200 देशांमध्ये काम करते. या कंपनी स्वतःची फॅक्टरी आहे. ही कंपनी स्वतःचं प्रॉडक्ट स्वतः तयार करते. हे काही चैन नाहीये. एक चांगली कंपनी आहे." आपण जीव तोडून सांगत असतो. पण तुम्हाला निगेटिव्ह लोकं भेटतात का नाही भेटत? "अरे, हे ह्याच्यासारखंच आहे काय? ते त्याच्यासारखंच आहे का? हे पण एम-एल-एमच आहे का? हे चैन मार्केटिंग आहे का?" अशी भेटतात का लोकं तुम्हाला? लवकर सांगा. येस, येस, येस. मला देखील भेटत होते मित्रांनो. मी सायकलवरती जाऊन ज्यावेळी कॉफी आणि प्लान सांगत होतो ना, कॉफीतून प्लान देत होतो डी-एक्सएनच्या. गॅनोडर्मा खिशामध्ये असायचा, कॉफी खिशामध्ये असायची. प्लान द्यायचो, माहिती द्यायचो, फोल्डर फाईल तयार केली होती. पुस्तकही नव्हतं त्या काळामध्ये. आणि मित्रांनो, लिटरली तुम्हाला सांगतो माझ्याबरोबरची सगळी जी एज ग्रुप होता ना, तो पूर्णपणे आय-टी-आय होल्डर होता. आय-टी-आय. औद्योगिक प्रशिक्षण संस्था पूर्ण करून कोणी एन-सी-टी-व्ही-टीला म्हणजे अप्रेंटिसशिपमध्ये जातोय शिकाऊ कामगार म्हणून, कोणी टेम्पररी कामगार म्हणून आणि कोणीतरी कॉन्ट्रॅक्ट बेसिसमध्ये लेबरमध्ये हाताखाली कोणाच्यातरी. लिटरली मित्रांनो, ही सगळी जी कॅटेगरीतली लोकं होती ना, इतकं प्रचंड निगेटिव्ह करायचे आणि मला म्हणायचे, "तू मार्केटिंग करतो, तुझी पुंगी 6 महिन्यापेक्षा जास्त वाजणार नाही. अशा कंपन्या खूप आल्यात, अशा कंपन्या खूप आल्या आणि गेल्या." 2004 सालची गोष्ट आहे आणि तुम्हाला आजही फेस करावं लागतं. मी तुम्हाला काय सांगतोय बघा आता. ती गोष्ट मी 2004 साली ऐकत होतो आणि आजही मी मागच्या दीड महिन्यापासून, मागच्या 15-20 दिवसामध्ये विचार करा, ज्या लोकांना मी अप्रोच केलं Facebookच्या माध्यमातून, कॉलिंग केले, कोल्ड कॉल केले, कोल्ड कॉलिंग केले, हॉट कॉलिंग केली.
परंतु त्या लोकांनी अवॉइड केलं मित्रांनो. ओ माय गॉड! लवकर लिहा. का अव्हॉइड केलं? अच्छा ही पण तशीच आहे का कंपनी? मग नाही आम्हाला करायचंय. तुम्हाला असा त्रास होतो का सांगा बरं? लवकर सांगा, लवकर सांगा. लवकर सांगा. येस ओर नो, येस ओर नो असा त्रास होतोय का? सर मी 20 लोकांना सांगतो तेव्हा कुठेतरी 3 किंवा 4 लोकं येतात. का तर त्यांना प्रॉडक्टची गरज आहे म्हणून लोकं आली. बघताय तुम्ही आता? बऱ्याच वेळेला आपण काय म्हणतो, सर त्यांना काहीतरी आजार आहे. त्यांनी आजारासाठी प्रॉडक्ट घेतले. प्रॉडक्टचे फायदे त्यांना झाले. कॅन्सर सारख्या गाठी शहरातल्या निघून गेल्या. असा काही डिफिकल्ट प्रॉब्लेम होता, की ज्याला लाईलाज बिमारी होती, ते ठीक झाले. आता त्यांना भरोसा आला, की भाई ही कंपनी काहीतरी वेगळी आहे. येस ओर नो? आणि तेव्हा सुद्धा आपण जेव्हा इतर लोकांना सांगायचो, त्यांनी तर प्रॉडक्ट खाल्लेलंच नसतं. त्यांनी तर अनुभवच घेतलेला नाहीये. मग ते सुरुवातीपासूनच निगेटिव्ह बोलायला सुरू करतात. तुम्हाला फेस करावं लागतं का नाही? पटकन बोलायचं येस ओर नो. आता सिच्युएशन आहे ना आजही. म्हणजे आज डायरेक्ट सेलिंग गाईडलाईन आली. गव्हर्नमेंटने आपल्याला दिशानिर्देश दिले. गव्हर्नमेंटने आपल्याला सांगितलं, की एक लॉ आहे. त्याच्यावरती कायदा कानून तयार केला. सेंट्रल गव्हर्नमेंट गॅझेटमध्ये डायरेक्ट सेलिंगचा उल्लेख आला. तरी देखील लोकांना समजत नाहीये. हो का नाही? हो का नाही? बरोबर आहे का? येस. इव्हन आता डिप्लोमा इन डायरेक्ट सेलिंग नावाचा कोर्स आलाय. बॅचलर इन डायरेक्ट सेलिंग. डिप्लोमा. डिप्लोमा कशाचा करतो आपण? ज्याची डिग्री घेतली जाते. आणि त्यासाठी कमीत कमी एका वर्षाची फीस पे करावी लागते ₹1,50,000. शुलिनी युनिव्हर्सिटी, दिल्ली युनिव्हर्सिटी, कर्नाटक युनिव्हर्सिटी त्या सगळ्यांनी आपल्या आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये डिप्लोमा इन डायरेक्ट सेलिंग घेऊन आले. मास्टर इन डायरेक्ट सेलिंग, एम-बी-ए इन डायरेक्ट सेलिंग, बी-बी-ए इन डायरेक्ट सेलिंग. काही दिवसांनी डायरेक्ट सेलिंगचे कोर्सेस तुमच्या आजूबाजूच्या शाळांमध्ये दिसायला लागतील. मी काय म्हणतो माहिती आहे का? आता तरी जागे व्हा. डायरेक्ट सेलिंग एक असा पॅसिव्ह इन्कम आहे, की ज्याच्यामध्ये तुमच्या नंतर तयार झालेली जेवढी मोठी संघटन, जेवढं मोठं टीमवर्क असेल, त्यांच्या सेल्स आणि त्यांच्या रिटेलिंग आणि त्यांच्या रिपर्चेसमधून तुमच्या घरी कंटिन्युअसली अबाधित इन्कमचा सोर्स तयार होतो विथआऊट एनी इन्व्हेस्टमेंट. पण तरी देखील एवढं सांगतो आपण आणि तरी लोकं कानाडोळा करतात. सिरियसली घेत नाहीत. ग्रँटली घेतात, लाईटली घेतात. किती लोकं बरोबर मानतायत? ॲग्री लिहा जरा, ॲग्री लिहा, पटकन लिहा. ॲग्री लिहा. यासाठी मी हा फोटोग्राफ घेतला. येस. ॲग्री लिहा. म्हणजे मी सायकलवरती होतो, तेव्हा देखील तीच फेसिंग करत होतो आणि आता मागच्या दिवसांमध्ये पण मी तुम्हाला माझं उदाहरण दिलं. आजही मी ती गोष्ट फेस करतोय. मग आता मात्र माइंडला विचार करायला लागलं जातं. आणि मित्रांनो पुस्तकं वाचा. एक पुस्तक मी कायम वाचत असतो. आता इथे टेबलवर आहे का? आता नाही बरं तिकडे येस. पुस्तकाचं नावच आहे मित्रांनो पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड. जोसेफ मर्फी. त्यांच्या पुस्तकात पण त्याचा उल्लेख आहे, की समस्या ज्यावेळी येते आणि त्या समस्याचा तुम्ही बार-बार, बार-बार विचार करता आणि तुमच्या सबकॉन्शियस माइंडला तो सारखा प्रश्न म्हणून विचारता, तर तुमचं सबकॉन्शियस माइंड त्याचं उत्तर तुमच्यापर्यंत घेऊन येते. क्या बात है! आणि नेमकं मित्रांनो त्याचं उत्तर आता तुमच्या समोर मी मांडणार आहे. तुम्ही तयार आहात? रेडी आहात? व्हेरी गुड. रेडी आहात? रेडी आहात? येस. पहिला प्रश्न. रेडी आहात? व्हेरी गुड. पहिला प्रश्न आजपासून ज्याच्या हातात स्मार्टफोन त्याला एक प्रश्न विचारायचा. दादा, बाबा, मामा, काका, भाऊ, मामी काहीही म्हणा त्यांना. दीदी, दादा काहीही. सर तुमच्या मोबाईलमध्ये Google Pay आहे का? लिहा हा प्रश्न लिहून घ्या. जसाच्या तसा विचारा. साहेब तुमच्या मोबाईलमध्ये GPay आहे का? तुमच्या मोबाईलमध्ये PhonePe आहे का? तुमच्या मोबाईलमध्ये Paytm आहे का? तर समोरचा व्यक्ती काय म्हणतो, "हो, माझ्या मोबाईलमध्ये Google Pay आहे." हे Google Pay तुम्ही कोणाला ज्यावेळी इन्स्टॉल केलात, ते इन्स्टॉल केल्याच्या नंतर त्याचा वापर कशासाठी करत आहात? तर दुसरं उत्तर येतं ट्रान्झॅक्शन. म्हणजे माझ्या अकाउंटला काही पैसे होते, ते पैसे मी कुणाला तरी द्यायचेत आणि कोणाला तरी मला पैसे ट्रान्सफर करायचे. ओन्ली ट्रान्झॅक्शन. काय लिहायचं फक्त? ओन्ली ट्रान्झॅक्शन. या ठिकाणी पैसा जनरेट होत नाही. परंतु सेल विथआऊट सेलिंग, मार्केट विथआऊट मार्केटिंगची आयडिया Google Payला लागली. जसं कोलगेट म्हणलं की लोकांना डोळ्यापुढे येतं पेस्ट. येस ओर नो? हो का नाही? तसं आजकाल काय झालं Google Pay, PhonePe ह्या गोष्टी न सांगता प्रत्येक व्यक्तीच्या मोबाईलमध्ये पोहोचल्या. तुम्ही सुद्धा याचा प्रचार केला नाही, पण तुमच्याकडून नकळतपणे आजूबाजूच्या लोकांनी ॲप इन्स्टॉल करायला सुरुवात केली. धडाधड प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये ॲप इन्स्टॉल होत गेले. कल्पना करा तुमच्यामुळं 10 लोकांच्या मोबाईलमध्ये Google Pay ॲप गेला. किती लोकांच्या मोबाईलमध्ये? 10 पीपल तुमच्यामुळं Google Pay इन्स्टॉल करतात. तुम्हाला ते काय ट्रान्झॅक्शन करतात याचा रिपोर्ट मिळतो का? रिपोर्ट येतो का? रिपोर्ट तुम्हाला, की हां, माझ्यामुळे ह्या व्यक्तीने Google Pay इन्स्टॉल केलाय. एक तर त्याचा रेकॉर्डच नाही, की तुमच्यामुळे कसं काय ओपन केला? कुठल्या रेफरल लिंक होती त्याच्यामध्ये? काहीच नव्हतं.
काय रेफरल लिंक नाही ना? तुम्ही सांगितलं आणि त्यांनी Google इन्स्टॉल केला. परंतु हे झालं एक युनिलेव्हल काम. तरी देखील आपण ते करत राहिलो आणि त्यांनी 10 लोकांनी त्यांचं काहीही ट्रान्झॅक्शन केलं, लाखाचं जरी ट्रान्झॅक्शन केलं असेल, तुम्हाला त्याचा कधीही सुगावा लागलेला नाही आजपर्यंत. बरोबर आहे? आता त्या 10नी 100ला सांगितलं. तेव्हा 100 लोकांच्या मोबाईलमध्ये जीपे, फोनपे, पेटीएम गेला. त्याच्यानंतर 1000 लोकांपर्यंत पोहोचला. 1000 म्हणता-म्हणता 10,000, 10,000 म्हणता-म्हणता 1,00,000, 10,00,000, 1,00,00,000, 10,00,00,000 आणि आता 80 करोड लोकांच्या मोबाईलमध्ये हे फोन पे, Google पे ॲप आहेत. हो का नाही सांगा पटकन? येस ओर नो? तुमच्याही मोबाईलमध्ये आहे. बरोबर आहे का नाही? परंतु कधीही तुम्हाला याच्यातून कधी ₹5,000 असा बोनस आलाय, अचानकपणे तुम्हाला इन्कम आला. महिन्याला त्याच्यामध्ये 15,000 यायला लागलेत किंवा त्याच्यातून 25,000 यायला लागलेत आणि 25,000 म्हणता-म्हणता ₹2.5 लाख यायला लागलेत. असा मेसेज कधी आलाय का आजपर्यंत? कधीच नाही आणि कधी येणारही नाही. पण हे ॲप आपण वापरतो. प्रत्येकजण WhatsApp, Facebook, Instagram हे ॲप वापरतो. येस ओर नो? लवकर लिहा. बरोबर? तुम्ही नकळतपणे बोलता आणि ते पुढची लोकं तुमच्यामुळे ॲप इन्स्टॉल करून टाकतात. तुम्हाला काही मिळालेलं नाही आजपर्यंत. कारण कुठेही रेफरल नाहीये याचा. रेफरल रेकॉर्ड नाहीये याचा. बरोबर आहे का सांगा? येस, बरोबर आहे का? बरोबर आहे का? येस ओर नो? बरोबर आहे का? 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 येस, 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 येस. आज आपण पाहतो DXN कंपनी 200 देशात पोहोचली मित्रांनो. 200 देशातल्या वर्ल्डच्या एवढ्या कंट्रीजमध्ये DXN कंपनी असून देखील जस्ट अ मिनिट हां. आज कंपनीनं 200 देशाची उपलब्धी निर्माण केली आपल्यासाठी. याचा अर्थ ज्यावेळेला तुम्ही आजची सिस्टम समजून घ्याल, ती सिस्टम 200 देशांमध्ये व्हॅलिड आहे. प्रश्न दुसरा, Google Pay ॲप तुमच्या मोबाईलशी कनेक्टेड आहे. तुमचा ॲप फक्त भारतामध्ये चालतो हा Google Pay. मी एवढ्या कंट्रीमध्ये गेलो, मोबाईलच चालत नाही, सिम कार्डच चालत नाही, तर Google Pay कुठून चालणार तिकडं? त्यामुळे त्या ठिकाणी GPay, PhonePe हे ॲप पूर्णपणे नाही चालत. त्याला काय म्हणतो आपण फक्त तुमच्या कंट्रीपुरतं मर्यादित आहे. DXNचं जे सिस्टम तुम्हाला मी आज सांगतो, ती किती देशांमध्ये आहे? 200 पेक्षा जास्त. त्यामुळे तुम्ही भविष्यासाठी उत्पन्न निर्माण करण्यासाठी तयार आहात का? उत्पन्नासाठी तुम्ही तयार आहात का? डिजिटल युगाच्या पारंपरिक पद्धतीमध्ये तुम्ही रेडी आहात का? येस. लवकर लिहा, लवकर लिहा. व्हेरी गुड सर. जबरदस्त. क्या लिखना है? डिजिटल युगातल्या उत्पन्नाच्या पारंपरिक पद्धती बदलत आहेत. आता स्मार्टफोन आणि संधीची योग्य समज असल्यास तुम्हाला एक मोठं यश तुम्हाला मिळू शकतं. मोठ्या यशाची सुरुवात होऊ शकते. मोठ्या यशाची सुरुवात होऊ शकते. येस. आज आपण पाहतो प्रत्येक व्यक्तीने आता ह्या ॲपचा इन्स्टॉलेशन आता विचार करा. चला दुसरा प्रश्न. आज ना तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये जाऊन बघाच. काय बघायचं माहिती आहे का? WhatsAppचं प्ले स्टोअरवर नाव लिहायचं. Google Payचं प्ले स्टोअरमध्ये नाव लिहायचं. तुम्ही Facebook प्ले स्टोअरमध्ये फक्त लिहायचं. कुठे लिहायचं? प्ले स्टोअरमध्ये आणि त्या ॲपच्या डिस्क्रिप्शनमध्ये बघा, कमी ते कमी 100-200 बिलियन लोकांनी इन्स्टॉल केलाय. किती लोकांनी इन्स्टॉल केलाय तो ॲप? 100 बिलियन. याचा अर्थ 1 अरब लोकांनी तो ॲप मोबाईलमध्ये इन्स्टॉल केलाय. हो का नाही? हो का नाही? सांगा बरं. येस. मग आज ना आपण एक आयडिया बघणार आहोत आणि ती आयडिया म्हणजे DXN वॅलेट. काय लिहायचंय? DXN वॅलेट. लवकर लिहा. आतापासून ना जिथं बसाल तिथं DMI डिजिटल कॅपिटलमध्ये लिहा. DMI डिजिटल. सगळ्यांनी लिहा कॅपिटलमध्ये. प्रत्येक व्यक्तीच्या फोनमध्ये एक ॲप इन्स्टॉल करायचंय आपल्याला आणि तो ॲप तुम्हाला आयुष्यभर पैसे मिळवून देणार. वॉव! कल्पना करा माइंड एकदम डोळे बंद करून आणि विचार करा. तुमच्यामुळे एक व्यक्तीने ॲप इन्स्टॉल केला आणि तो आयुष्यभर जे काही पर्चेसिंग करेल, त्याचं तुम्हाला आयुष्यभर जर मोबदला मिळणार असेल, तर तुम्ही तयार आहात का लोकांच्या मोबाईलमध्ये DMI डिजिटल नावाचं ॲप इन्स्टॉल करायला? कधी-कधी नाही सर MLM, डायरेक्ट सेलिंग, नेटवर्क मार्केटिंग हे शब्द बोलायची गरजच नाहीये. आता कंपनीनं ह्या लॉकडाऊनचा काळ समजूयात. जसं आता हे सुरू होईल ऊर्जा संकट, त्यावेळेला प्रत्येकाच्या हातामध्ये आपल्याला एक स्मार्ट इन्कमची गरज आहे. पॅसिव्ह इन्कमची गरज आहे. नकारात्मकता तोडून टाकण्याची गरज आहे. MLM बद्दलचा संभ्रम मोडून काढण्याची गरज आहे. तर त्यांना सांगा स्मार्ट इन्कम लिहा सगळ्यांनी लिहा. DMI डिजिटल ॲप हे इन्स्टॉल करायचंय. आत्ता जर कुणाच्या मोबाईलमध्ये ही ॲप इन्स्टॉल नसेल, इमिडिएटली आजच्या मीटिंगमध्ये DMI डिजिटल नावाचं ॲप
तुम्ही प्ले स्टोअर मध्ये जाऊन इन्स्टॉल करा. त्यासाठी तुम्हाला अजून 2 ऍप उडवून टाकावे लागले तर काढून टाका, कारण हे ऍप तुम्हाला करोडपती बनवण्यासाठी आहे. फक्त काय करावं लागेल, स्मार्ट इन्कम आयडिया समजून घ्यायचंय आणि उद्यापासून प्रेझेंटेशन स्टार्ट करायचंय. तयार आहात? येस, स्मार्ट इन्कम ऍप. स्मार्ट इन्कम ऍप काय केलं बरं सर, विचार करा. तुम्ही गुगल पे 10 लोकांना सांगितलं, 10नी 100 लोकांना सांगितलं, 100नी 1000 लोकांना सांगितलं, तुम्हाला काही सुद्धा भेटलं नाही. एक सोपी डिजिटल पद्धती बघू आपण. मी घरातला चहा बदलला, मी घरातली कॉफी चेंज केली, साबण, टूथपेस्ट, शॅम्पू, तेल, पावडर, राज ब्रँड ऑइल आणि माझं न्यूट्रिशन स्पिरुलिना खायला सुरुवात केली. 1000 पॉइंट तर मला सहजासहजी होतात. येस ऑर नो? 1000 पॉइंट सहजासहजी होतात. 1000 पॉइंट आता वॅलेटमध्ये जमा झाले. पाठीमागे फोनमध्ये कशामध्ये जमा झालेत? तुमच्या डीएमआय डिजिटल नावाच्या ई वॅलेटमध्ये. डीएमआय डिजिटल हा पोर्टल आहे. ई वॅलेट सगळ्यांनी लिहायचं, ई वॅलेट. आता चॅटबॉक्स मध्ये ई वॅलेट लिहा. त्यामुळे काय म्हणायचं, सर तुमच्या मोबाईलमध्ये गुगल पे आहे, तुमच्या मोबाईलमध्ये फोन पे आहे, फोन पे आहे, पेटीएम आहे. सर तुमच्या मोबाईलमध्ये ई वॅलेट आहे का? ई वॅलेट नावाचा ऍप आहे का? डीएमआय डिजिटल आहे का? पहिले ई वॅलेट शब्द वाला. ई वॅलेट हा जरा शब्द भारी आहे. डीएक्सएनचा शब्द आहे, मस्त आहे. ई वॅलेट म्हणायचं. काय म्हणायचं, साहेब तुमच्या मोबाईलमध्ये ई वॅलेट आहे का? तर समोरचा व्यक्ती म्हणतो, सर ई वॅलेट हे काय असतं? सर सकाळी तुम्ही पण चहा पिलात, मी पण चहा पिलाय. तुम्ही पण अंघोळ केली, मी पण अंघोळ केली. पण ज्यावेळी मी चहा पित होतो, त्यावेळी माझ्या वॅलेटमध्ये पैसे जमा होत होते. ओह माय गॉड! क्या बात है! जेव्हा मी कॉफी पीत होतो, माझ्या या वॅलेटमध्ये पैसे जमा होत होते. हे पैसे मला 11 तारखेला काढता येतात. असं महिनाभर कितीही आपण साठवू शकतो पैसा. स्मार्ट इन्कम. बघा ना किती स्मार्ट झाली दुनिया. आता मला जर समजा वाटलं की जेवण करायचं, तर मी लगेच मोबाईलमध्ये जातो आणि स्विगी, झोमॅटो ॲप इन्स्टॉल करतो. लगेच जेवण माझ्या दारात. हो का नाही? हो का नाही सांगा बरं? येस. इमिडिएटली, आणि ते पण 10-15 मिनिटाच्या आतमध्ये स्विगीवाला तुमच्याकडे प्लेट घेऊन रेडी होतो. जेवण सुद्धा लोकांच्या स्मार्टफोनमध्ये आले. पण मी स्विगीचा ॲप 10 लोकांना इन्स्टॉल करायला लावला. काही उपयोग नाहीये. दारामध्ये कार यायला लागली, की काळ असा होता ना फ्रेंड्स, की ज्यावेळेला आपल्याला जर एअरपोर्टला जायचंय किंवा रेल्वे स्टेशनला जायचंय, तर इथून ती मोठीच्या मोठी बॅग हातामध्ये घेऊन आपल्याला बस स्टॉपपर्यंत चालत जावं लागायचं. हो का नाही? तुमच्या सोसायटीच्या गेटमधून आत तुमच्या दारामध्ये कुणी येत नव्हतं. जर स्पेशल केलं तरच. आणि ते स्पेशलचा रेट असायचा त्यावेळेला. पण एक काळ असा होता, की ज्यासाठी बस स्टॉपपर्यंत जावं लागायचं आणि मग तिथं रिक्षा, टॅक्सी आवाज देत आपण त्या लोकांना थांबवायचो आणि मग घेऊन जायचो आपण स्टेशनपर्यंत. आता तुमच्या मोबाईलमध्ये, स्मार्टफोनमध्ये ओला, उबेर ॲप. पुण्यामध्ये किती लोकांच्या मोबाईलमध्ये ओला, उबेर ॲप आहे? तुम्हाला काय मिळालं आजपर्यंत? काहीच नाही. मग आज एक ॲप आपण इन्स्टॉल करूया. त्याचं नाव आहे DXN डिजिटल DMI डिजिटल. DMI डिजिटल, DMI डिजिटल आणि त्याच्यासोबत जोडलं गेलेलं आहे ई-वॅलेट. अच्छा, ई-वॅलेट काय आहे? ई-वॅलेट आहे भारतामध्ये जे तुम्ही सगळे जे एक्सपेन्सेस आणि तुम्ही जे प्रॉडक्ट यूज करता, DXNचं प्रॉडक्ट यूज करता, त्यावेळी तुमच्या भारतामधला पैसा ई-वॅलेटमध्ये जमा होतो आणि तुमचा बाहेरच्या देशातला पैसा ई-वर्ल्डमध्ये जमा होतो. हे पण सांगा. कारण तुम्ही जेव्हा DMI डिजिटल ॲप ओपन करता ना, तेव्हा तुमच्या ॲपमध्ये तुम्हाला 2 ऑप्शन दिसतात. एका बाजूला ई-वर्ल्ड, एका बाजूला ई-वॅलेट. तर हे 2 वेगवेगळे पोर्टल सांगायचे. हे जे वॅलेट आहे ते इंडिया. इंडियामध्ये काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत कुठं जरी आता चहा पिला जाईल, वॅलेटच्या माध्यमातून व्यक्ती जर जोडला गेला असेल, तर त्याचा बेनिफिट माझ्या अकाउंटला येणार. वॉव! क्या बात है! कुठे जरी व्यक्ती जोडला असेल, तर आपल्या अकाउंटला येणार. दुसरी गोष्ट, जर बाहेरच्या कंट्रीमध्ये, दुबईमध्ये, जसं आपण आत्ताच एक फोटो पाहिला, दुबईचा राजा ही कॉफी पितोय. कोण पितोय? दुबईचे राजा लोक अगर ही कॉफी पितात. पहा फोटो, आपण क्लॅप करूयात. द रॉयल फॅमिली, जबेल कॉफी. काय नाव ह्या कॉफीचं? जबेल कॉफी, DXN कॉफी. राजा लोकांनी DXNला जमीन दिली आहे दुबईमध्ये. द फर्स्ट डायरेक्ट सेलिंग कंपनी, ज्याला राजा लोकांनी DXNला जमीन दिली. इतकं जबरदस्त DXN वाढत चाललंय फ्रेंड्स. आणि तुम्ही पाहताय आज जबेल पॅलेस म्हणजे हे प्रिन्स ऑफ पॅलेस म्हटलं जातं. दुबईचं प्रिन्स ऑफ पॅलेस. आणि या सगळ्या राजा लोकांना, दुबईच्या अरेबिक शेख हमदान, प्रिन्स शेख हमदान या लोकांना DXN कॉफी गेली 20 वर्ष दिली जाते. याचा अर्थ काय होतो? वर्ल्ड क्लास क्वालिटी. जी कॉफी दुबईचा प्रिन्स घेतोय, दुबईचा राजा पितोय, ती कॉफी तुम्ही भारतामध्ये पिताय. तीच कॉपी तुम्ही कन्याकुमारीपर्यंत लोकांना शेअर करणार आहात आणि एक वॅलेट समजावून सांगणार आहात. वॅलेट अकाउंट तुमच्या मोबाईलमध्ये पाहिजे. सर वॅलेट ओपन करा आणि कॉफी चेंज करा.
वॅलेट ओपन करा, घर खर्च चेंज करा, असं सोपं बोलायचंय. तयार आहात? समजतंय समजतंय, अंडरस्टँडिंग अंडरस्टँडिंग, लवकर बोला. बरोबर आहे सर? येस. आणि मग याच्याही पलीकडं तुम्ही इंडियामध्ये व्हॅलेटमध्ये आहात, पण बाहेरच्या कंट्रीमधला व्यक्ती वर्ल्ड मध्ये, म्हणजे तुम्ही वर्ल्डशी बी कनेक्टेड आहात. चुकून तुमच्यामुळं दुबईमध्ये जर हीच कॉफी कोणी पित असेल, DXN कॉफी, मित्रांनो, तुमच्या अकाउंटला ई वर्ल्ड मध्ये, ई वर्ल्ड डॅश वर्ल्ड म्हणजे ई वर्ल्ड आहे ना, वर्ल्ड, तर तुमच्या ई वर्ल्ड नावाच्या सिस्टम मध्ये दिराम मधला पैसा कन्वर्ट होऊन इंडियन रुपीज मध्ये येतो. क्लॅप करूया, क्लॅप. एवढी पॉवरफुल सिस्टम आहे. जर अमेरिकेत कुणी कॉफी पित असेल तुमच्यामुळे आणि एखादा व्यक्ती टर्नओव्हर जनरेट करत असेल, तर तिथला US डॉलर मधला पैसा कन्वर्ट होऊन इंडियन रुपीज मध्ये ट्रान्सफर होतो. कशामध्ये येतो तो? ई वर्ल्ड मध्ये. सर सर्वसाधारण गोष्ट नाहीये ही. काहीच करायचं नाहीये, टॅक्सेशन बघायचं नाहीये, नॉलेजची गरज फारशी मोठी नाहीये, त्या ठिकाणी मोठं दुकान शॉप ओपन करण्याची गरज नाहीये. फक्त तुम्हाला थोडस ना वेडा पिपासू माणूस म्हणायचं एकदम. असं एखाद्याने म्हणलं पाहिजे, यार पागल झाले ते लोक, वेड लागले या लोकांना, असं म्हटलं पाहिजे लोकांनी. काय म्हटलं पाहिजे? वेड लागले यार. जोपर्यंत तुम्हाला वेड लागले यार असं कोणी म्हणत नाही, तोपर्यंत समजायचं नाही की तुम्ही काम करताय. समजले का? लिहा. तर लिहायचं ई वॅलेट डॅश इज इक्वल टू इंडिया, आणि ई वर्ल्ड इज इक्वल टू काय लिहायचंय आपल्याला? ई वर्ल्ड. नेमकं काय करायचंय? सगळ्यांनी मोबाईलमध्ये DMI डिजिटल ऍप इन्स्टॉल करायचा, आणि पुढच्या व्यक्तीला ज्यावेळी प्रॉस्पेक्टला सांगतात त्यावेळी सांगायचंय, वेगळं काहीच करायचं नाहीये. जे तुला घरामध्ये लागतात, अगदी तेलापासून तुपापासून ते कार वॉश, बाथरूम वॉश, खोकल्याचं, हे काय खोकल्याचं नाही म्हणत, कप सिरप आहे, जागरी पावडर आहे, इथं तुम्हाला राईस ब्रान ऑइल दिसत आहे, टूथपेस्ट आहे, साबण आहे, शॅम्पू आहे, तेल आहे, लोशन आहे, टोमॅटो केचप आहे, येस, बर्ड्स आहेत, तूप आहे, मेयोनीज आहे, टोमॅटो केचप आहे, टी शर्ट आहे, शर्ट आहे. म्हणजे ते पूर्ण 200 प्रोडक्टच्या कॅटलॉग मधून तुमच्या आवडीचे प्रोडक्ट तुम्हाला घरी घेऊन यायचं. मग तुमचं वॅलेट ऍक्टिव्हेट होतं म्हणायचं. सिंपल आहे, वेगळं काही करू नका म्हणायचं. तुमचे खर्च लिहून घ्या आणि तुमच्या खर्चांना फक्त उत्पन्नाची दिशा दाखवा. फंटास्टिक, वावल्या, जबरदस्त लिहा. तुमच्या खर्चांना उत्पन्नाच्या दिशेने घेऊन चला. इन्कम जनरेशन बनवा विदाउट एनी इन्व्हेस्टमेंट. याचा अर्थ माझं जर कुठं ना कुठेतरी दुकानांमध्ये 5,000 खर्च होत होते, तेच 5,000 मी आता DXN बरोबर कनेक्ट केले, तर मी काही वेगळे पैसे दिले का DXN वॅलेटमध्ये? नाही. तुम्ही DXN चे प्रोडक्ट ज्यावेळी इन्व्हायसिंग करून घेता, त्यावेळी तुमचे ऑटोमॅटिकली 5,000 चे प्रोडक्ट इंडियाच्या कोणत्याही ऑफिस मधून घ्या, कुठूनही परचेस करा, हे कनेक्ट केलेलं आहे 200 देशांशी. त्यामुळे 1,000 पॉइंट लिहा लवकर, 1,500 पॉइंट. जर 3,500 रुपयांची खरेदी केली तर 1,000 पॉइंट वॅलेटमध्ये जमा होतात. लवकर लिहा. हे पॉइंट ना वन बाय वन असं लाईन बाय लाईन व्यवस्थित लिहा. कारण तुम्ही जेव्हा लिहिता ना, नंतर तुम्ही वाचता आणि नंतर प्रेझेंटेशन द्यायला सुरू करा. पण नुसतं ऐकून जाऊ नका. येस, 1,000 पॉइंट तुमच्या वॅलेटमध्ये जमा होतात. आजपर्यंत झाले का लहानपणापासून कधी? कधीच नाही. कधीच झाले नव्हते. आता समजा 1,000 पॉइंट करायचे का? नाही, तुम्ही कितीही पॉइंट करू शकता सेलिंग मधून. जितका तुमचा सेल वाढेल, जितकं तुमचं कन्झम्पशन वाढेल, जितकं तुमचं रेफरल वाढतील, तेवढा तुमचा ऑटोमॅटिकली पॉइंट वाढेल, आणि जेवढा पॉइंट वाढतो त्याच्यातून तुम्हाला इन्कम 11 तारखेला रिटर्न येतो. किती तारखेला स्टेटमेंट येते याचं? सर स्टेटमेंट सहित येतं म्हणायचं. काय सांगायचं आपण? स्टेटमेंट सहित पैसा येतो. कशामध्ये येतो? 11 तारखेला बोनसमध्ये. किती तारखेला येतो सांगा? 11 तारखेला बोनसमध्ये, स्टेटमेंट सह. बघायला आवडेल? बघायला आवडेल? येस ऑर नो? हो बघा. मला तर गॅरंटी आहे की बरेचसे डिस्ट्रीब्युटर स्टार एजंट झालेत, काही रुबी बनत आलेत, पण आजही त्यांनी स्टेटमेंट कधी ओपन केलं नाहीये. माहितीच नाही म्हणतात. कुठं असतं ते? बऱ्याच वेळेला हे गोष्टी आपण ट्रेनिंगमध्ये देतो, पण त्यावेळी उपलब्ध नसतात. ज्यावेळी सांगतात त्यावेळी माहीत नसतं, आणि माहीत झालं तरी प्रयत्नच करत नाहीत मोबाईलमध्ये जाऊन. आता माहिती करून घ्या, कारण वॅलेट तुम्हाला मंथली इन्कम 1,00,000, 5,00,000, 10,00,000, 25,00,000 देण्याच्या तयारीत आहे आता. रेडी आहात? येस. बघा ना, बिस्कुट पासून किती प्रोडक्ट आले ना. आता तर सुंदर लहान बेबी ब्रश आला, उपमा. ₹70 मध्ये उपमा लॉन्च झाला DXNचा. इथं तुमच्या समोर हे जे 31 प्रॉडक्ट आहेत, हे डेली नीडचे प्रॉडक्ट आहेत. क्लॅप करूयात. व्हेरी गुड. 31 प्रॉडक्ट डेली नीडचे प्रॉडक्ट आहेत. 31 प्रॉडक्ट ₹12,430. समजा मी जर हे 31च्या 31 प्रॉडक्ट घेतले, तर ₹12,430 मध्ये 31 प्रॉडक्ट परचेस करता, ऑटोमॅटिकली तुमचे पॉइंट होतात 5,134. किती PV झाल्या?
येस, व्हेरी गुड. सॉरी, 3620 पॉइंट आणि 5134 काय झाले एसवी. हे डेली नीडचं प्रोडक्ट आहे. किती एसवी झाल्या 5000. बघा किती एसवी वाढल्यात. 3620 पॉइंट, एकेकाळी 3620 एसवी होत्या, आता 3620 पीव्ही, आता 5134 एसवी झाल्यात. बोनस एसवी मध्ये आहे. त्यामुळे ज्यावेळी एसवी वाढतात त्यावेळी तुमचा बोनस वाढतो, अजून वाढतो. आता त्यांना सांगा, आपण पॉईंट बद्दल बोलूयात. ऍटलीस्ट 3000 पॉईंट झाले. येस आर नो? तुम्ही किती पॉईंट करा, कमीत कमी 1000 पॉईंट. किती पॉईंट केले तुम्ही? 1000 पॉईंट. सगळ्यांनी लिहा 1000 पॉईंट, 1000 पॉईंट. आता प्रश्न दुसरा. सर कल्पना करा म्हणायचं, विचार करा, फक्त कल्पना करा आणि विचार करा. तुमच्यामुळं 10 लोकांनी हे वॅलेट नावाचं जे सिस्टम आहे ते मोबाईलमध्ये इन्स्टॉल केले आणि तुम्ही शिकायचं बरं का प्रत्येकाने. आता तुम्ही जसं प्ले स्टोअर मध्ये गेला, DMI डिजिटल लिहिलात, ऍप इन्स्टॉल केलात, त्याच्यानंतर इमिजिएटली तिथं जाऊन तुम्ही तुमचं ई वॅलेटचं तुमचं पिन, बोनस पिन, आयडी नंबर टाकून, कॅप्चा टाकून ऍप मध्ये आलात. त्याच्यानंतर कसं एनरोलमेंट करायचं ते पण शिकायचं. एनरोलमेंट म्हणजे लोकांचं कसं वॅलेट काढणार तुम्ही, तर तुम्ही घरात बसून आज सकाळपासून मी 3 लोकांचं वॅलेट ओपन केलंय. वाव, क्लॅप करा, क्लॅप. 3 लोकांनी वॅलेट ओपन केलं आज सकाळपासून. क्लॅप करा. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. स्मार्ट इन्कम सिस्टम, डिजिटल युगातील नवीन इन्कमचा स्वीकार. येस. ही मीटिंग बरोबर 10:20 ला आपण क्लोज करूया. 10:20, 10:25 ला आपण क्लोज करूयात. त्यामुळे मीटिंग मध्ये सोडू नका कृपा करून. कारण पूर्ण विषय ऐकायचा आहे, सगळं समजून घ्यायचं आहे, किती पैसा मिळेल हे बघायचं आहे DXN वॅलेट मधून, आणि मग तुम्ही त्याच्यावरती काम चालू करायचं आहे. मला माहिती आहे, लिस्निंग जे असतं ना, लिस्निंग 2 प्रकारचं असतं. एक असतं ना की त्याला काय म्हणतो आपण, अरे हे माहिती आहे की मला, थोडंफार यातलं माहिती आहे, थोडंफार नकोय मला आता. आपल्याला पाहिजे त्याच्यातली एक आयडिया, त्यातनं काढायचंय आपल्याला, त्यातून इन्कमचा सोर्स क्रिएट. तयार आहात? तर स्मार्ट इन्कम आयडिया तुमच्यापर्यंत पुढे येते. आपल्याला सिंपल स्मार्ट ई वॅलेटचा वापर करा, डिजिटल प्रणालीचा वापर करा, रोजच्या खर्चासाठी दैनंदिन प्रोडक्टचा वापर करा आणि इन्कमचा गुणाकार. आता मी तुम्हाला प्रश्न विचारत होतो, कल्पना करा, मनामध्ये विचार करा, तुमच्यामुळे 10 लोकांनी हे वॅलेट नावाचं सिस्टम मोबाईलमध्ये इन्स्टॉल केलं आणि त्यांनी देखील त्यांच्या घरातले घरखर्च चेंज केले. त्यांनी देखील 1000 पॉईंट केले. कमीत कमी 1000 पकडूया. 10 लोकांनी 1000 पॉईंट केले. तुमचा बोनस किती असेल? लिहा चॅट बॉक्समध्ये. कोण लिहू शकतंय सांगा बघू बरं. बघूया जरा. ऍक्टिव्ह लिहा, पटकन लिहा, फास्ट लिहा. तुम्हाला फॉर्म्युले माहित पाहिजेत. येस. कोण लिहू शकतं सांगा बरं. 10 लोकांनी वॅलेट ओपन केलं, 1000 पॉईंट ऍक्टिव्ह केल्या. तर तुम्हाला काय करायचंय? इमिजिएटली सांगा, किती झालं सांगा बरं. लवकर लवकर कोण लिहिलं? हा, 10,000 पॉईंट. व्हेरी गुड, व्हेरी गुड. विधी सुरेश शर्मा, विधी मॅडम, थँक्यू सो मच. 10,000 पॉईंट त्यांनी त्यांच्या घरात खरेदी केली आणि पॉईंट कुणाला मिळाले? तुम्हाला. त्याचा पैसा कुणाला येणार आहे? तुम्हाला. 10,000 पॉईंट म्हणजे बोनस किती येईल सांगा लवकर. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. लवकर लिहा, बोनस किती येईल? बघा, याला म्हणतात मल्टिपल व्हायला झाला आता सुरू. लवकर सांगा. 10 लोकांनी वॅलेट ओपन केलं आणि 1000च पॉईंट केले. बोनस येईल 2000 मंथली. वॉव, फंटास्टिक. 2000 मंथली आले तर आवडेल का? सर ना, आता हे पण गोळे गोळे काढून जे प्लॅन सांगायचो ना, ते सांगायची पण गरज नाही. फक्त मार्केटमध्ये सोडा लोकांना आणि सांगा प्रत्येकाच्या हातामध्ये, आणि थोडं स्मार्ट आयडिया शिका. टेक्निकली साऊंड व्हा. तुम्हाला वॅलेट कसं ओपन करता येतं, वॅलेटचे पीव्ही कसे काढता येतात, पीव्ही कसे बघायच्या, स्टेटमेंट कसा डाउनलोड करायचा, त्याच्या TDS स्टेटमेंट काय प्रकार आहे, बॅलन्स इन्क्वायरी कशी करायची, त्याच्या खाली तुम्हाला तिथे ऑटोमॅटिकली दिसते, तिथे ट्रान्झॅक्शन हिस्ट्री नावाचा एक प्रकार आहे. हे सगळं स्टेप बाय स्टेप माहिती करून घ्यायचं आहे. यासाठी ट्रेनिंग आपण घेणार आहोत पुढचे. तयार आहात? ट्रेनिंग पण घेऊयात आपण. पण तुम्ही स्वतःहून पण शिका. आणि ज्यावेळी तुम्ही पूर्ण रेडी होता, त्यावेळेला एक व्यक्तीच्या मोबाईलमध्ये सिस्टम डाउनलोड करा फक्त. आणि आता सांगा, जा चहा प्यायला, तुला 11 तारखेला पैसे येणार. 1000 पॉईंट केले की ऍक्टिव्हेट होतो. ई वॅलेट 1000 पॉईंट केले की ऍक्टिव्हेट होतात. तो म्हणतो 1000 पॉईंट का करायचं? म्हणजे सर पुढे उद्या जाऊन 100 लोकांनी वॅलेट ओपन केलं तर तुमचे 1000च पॉईंट असतील तर तुम्हाला पैसे येतात. 1000 पॉईंट केले तर तुम्हाला पैसे येतात. उत्पन्न गुणाकाराने वाढेल. 100 लोकांनी 1000 पॉईंट केले तर तुमचं इन्कम किती येईल? कोण लिहिणार? अच्छा, चला फॉर्म्युला सांगतो. 1000 पॉईंट डॅश लिहा, चॅट बॉक्स मध्ये लिहा. 1000 पॉईंट डॅश 200 रुपये. एवढा अभ्यास केला सर डिटेल, की जर माझी टीम 100 लोकांची झाली, माझी टीम 500 लोकांची झाली, माझी टीम म्हणजे तुमची टीम 1000 लोकांची झाली, तर त्या प्रत्येक माणसाने 1000 पॉईंट केल्यावर ऍव्हरेज बोनस किती येणार? तर लिहा 200 रुपये. पर 1000 पॉईंट मागे 200 रुपये. येस.
पर 1000 पॉइंट संगरत्नाजी थोडंसं समजेल असं 1000 पॉइंट डॅश 200 करा. येस, 1000 पॉइंट डॅश 200 लवकर करा. 1000 पॉइंट 200 आणि मला मदत करा चॅट बॉक्स मध्ये. मी फक्त चॅट बॉक्स पाहतोय तुमचा. 1000 पॉइंट डॅश 200 पीव्ही. 1000 पीव्ही डॅश 200 रुपये. मग मी 10 लोकांना शिकवलं, 2000 रुपये कमिशन स्टार्ट झालं मंथली. सेकंड पार्ट, आपण ज्यावेळी 100 लोकांना वॅलेट ओपन करायला शिकू, त्यावेळेला 100 गुणिले 1000 पॉइंट तुमच्या वॅलेटमध्ये ऑटोमॅटिकली 1,00,000 पॉइंट येतात. वॉव! काही लोक 3000 पॉइंट पण करतील, पण आपण 3 नाही धरल्या. कोणी 5 ही करेल, कोणी 10ही हजार पॉइंट करतील. काही बरेचसे हेल्थ प्रॉब्लेम घेऊन लोक येतात. इव्हन मोठे-मोठे हेल्थ प्रॉब्लेम्स आहेत. त्या लोकांना आपण जेव्हा प्रॉडक्टचं पॅकेज समोर देतो ना, तर कमीत कमी 3000 ते मॅक्सिमम 5000 पॉइंटचे प्रॉडक्ट पॅकेज आजारी लोकांना लागतं. हो का नाही सांगा बरं? पण डेली नीडचा विचार केला तर 1500 पॉइंट इझिली तुम्ही करू शकता. 1000, 1500, 2000 पॉइंट इझिली होतात घरामध्येच. किती लोक ऍग्री मानतायत? बरोबर. लिहा. मग 100 लोकांनी 1000 पॉइंट केले, 1,00,000 पॉइंट. लवकर लिहा. इन्कम होतो नियर अबाउट तुमचा मंथली इन्कम होतो. काय होतो इन्कम? जवळपास इन्कम होतो 20,000 रुपये पर मंथ. सर त्यांना बघायची पण गरज नाही. रँक बघायची गरज नाही. स्टेटस बघायची गरज नाही. साइड व्हॅल्यूम बघायची गरज नाही. फक्त फोकस. 100 मोबाईल मध्ये मला व्हॅलेट घेऊन जायचंय. तुमच्याकडे किती लोक 100 लिहितात? लवकर लिहा. 100, 100, 100. फोकस ऑन युअर 100. डोंट लुक लेफ्ट. डोंट लुक राईट. लुक इनटू स्ट्रेट फोकस. 100. मला 100 लोकांचं वॅलेट ओपन करायचं. अच्छा, वॅलेट ओपन करायला काही पैसे लागतात का? काहीच लागत नाही. वॅलेट ओपन करायला काहीही लागत नाही. फक्त म्हणायचे केवायसी करण्यासाठी तुमचं आधार नंबर, पॅन नंबर दिलं की तुमचं वॅलेट ऍक्टिव्हेट होतं. बँकेला पण अटॅच करता येतं. पैसे तुमच्या बँकेत पण ट्रान्सफर करता येतात. ई वॅलेट ओपन केल्यानंतर केवायसी करावी लागते. आणि ई वॅलेट इन्स्टॉल करण्यासाठी एकही रुपया लागत नाही. तर 100 लोकांच्या मोबाईलमध्ये तुम्ही वॅलेट ओपन करू शकता का? स्मार्ट इन्कम आयडिया. येस. 100 लिहा. 100. किती लोक लिहितात? 100, 100, 100. सर, एक इन्शुरन्स एजंट आहे ना, त्यांना विचारून बघा. तो पटकन बोलून जातो. 2500 क्लायंट आहेत सर माझे. किती क्लायंट आहेत? त्यांनाही फक्त काय होतं, 2500 क्लायंट मध्ये पहिल्या वर्षी चांगला बेनिफिट मिळतो. पर्सेंटेज ऑफ द 30%. दुसऱ्या वर्षी डायरेक्ट 3%. 30% कुठं आणि 3% कुठं? पहिल्या वर्षी त्या व्यक्तीच्या इन्स्टॉलमेंट प्रीमियम मधून तुम्हाला 30% पेमेंट आला. दुसऱ्या वर्षी डायरेक्ट 3%. पण DXN मध्ये एक व्यक्तीकडून तुम्हाला त्याच्या टीम कडून 71% पॉइंट मधून पैसा येतो. किती टक्के येतो साहेब? 71%. लवकर लिहा. व्हेरी गुड. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. मी प्रश्न विचारला इन्शुरन्स व्यक्तीला, सर तुम्ही आतापर्यंत किती लोकांना प्लॅन दिलात? किती लोकांना भेटलात? तर तो म्हणतो माझे ऑलरेडी 2500 क्लायंट झालेले आहेत. मला सांगा, ज्यावेळी इन्शुरन्स एजंट एका व्यक्तीला भेटतो, तो प्रत्येक व्यक्ती इन्शुरन्स काढतो का? नाही. याचा अर्थ त्यांनी कमीत कमी 10,000 लोकांना टच केलेलं आहे. तेव्हा 2500 त्याच्या एनरोलमेंट मध्ये आहेत. किती लोक ऍग्री म्हणतात? बरोबर आहे सर. विचारा तुमच्या आजूबाजूच्या एकदम जे DMRT काय काय MMRT असले काहीतरी करतात बघा, डिव्हिजनल मॅनेजर वगैरे बनतात. त्यांना म्हणायचं सर गेली 10 वर्ष तुम्ही इन्शुरन्स मध्ये काम करताय. किती क्लायंट झालेत? डेली काम तेच असतं. रोज ह्या व्यक्तीला, दुपारी ह्या व्यक्तीला, संध्याकाळी ह्या व्यक्तीला, रोज तेच काम आहे. ऑन फक्त काय 1 to 1 ओन्ली. 1 to 1 टच. समोरासमोर बसून त्यांनी प्लॅन दिलेत. असे त्यांना जर विचारलं तर 2500 क्लायंट आहेत. याचा अर्थ त्यांनी कमीत कमी 10,000 लोकांपर्यंत पोहोचलेत. त्यातल्या काही लोकांनी नाही म्हटलंय आणि मग त्यातली काही लोक एनरोल झालेत म्हणून तो क्लायंट आहेत माझे ते. तुम्हाला 100 व्हॅलेट जर ओपन केले तर 20,000 पे आउट चालू होईल. वॉव! फंटास्टिक. स्मार्ट इन्कम बरोबर इन्स्टॉल करा. दैनंदिन व्यवहारासाठी त्याचा तुमच्या खर्चासाठी वापर सुरू करा. इतरांना सामायिक करायला सुरुवात करा. म्हणजे शेअर करायला सुरुवात करा आणि इन्कमचा गुणाकार करा. क्या बात है! इन्कमचा गुणाकार. उत्पन्न मॉडेल सोपी गणना. बघा, इन्कम मॉडेल, इन्कम सोपी गणना. ई वॅलेट 100 लोकांच्या मोबाईलमध्ये 20,000 रुपये इन्कम. कुठे दिसतंय? सेकंड. 1,000 लोकांच्या मोबाईलमध्ये व्हॅलेट गेला, 2,00,000 रुपये प्रति महिना इन्कम. सर हे 6, 12, 15 काही बघायची गरज नाही. फक्त एक डोक्यात ठेवायचं की आता मी एनरोलमेंट स्टार्ट करतोय. 1,000 लोकांच्या मोबाईलमध्ये व्हॅलेट मला इन्स्टॉल करायचा आहे आणि त्यांना इन्कमची सिस्टम समजावून सांगायची आहे. बाबा रे, आतापर्यंत घर खर्च केला, तोच खर्च जर वाढत गेला तर 3 करोड रुपये जाणार. पण तेच पैशाला कुठेतरी दिशा जर दिली DXN कडे, 3 करोड रुपये वाचतील.
त्यामुळे हा प्रश्न तुम्हाला मी विचारतो, तुम्ही मार्केटला विचारा. तुम्हाला 3 करोड रुपये वाचवायचे आहेत का? किती मिळतील हा नंतर बोलू आपण. हे तर दिसतंयच तुम्हाला. किती लोकांना वाचवायचे आहेत लवकर बोला. येस. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, जर तुम्ही 100 लोकांच्या मोबाईलमध्ये वॅलेट घेऊन गेला, सर 50 लोकांच्या मोबाईलमध्ये जरी वॅलेट स्वीकार झाला, 1000 पॉइंट ॲक्टिव्हेट केले, तर मिनिमम ₹10,000 इन्कम येतील. मिनिमम 10,000 म्हणजे तुमचे पुढचे पैसे सुरू झाले वाचायला. ते जे 3 करोड जाणार होते ना, ते सगळे बंद होतील आणि आता तर आपण कॉस्मेटिकमध्ये जाणार आहोत, शेतामध्ये जाणार आहोत, ॲग्रीकल्चर रिव्होल्यूशनमध्ये चाललो आहोत. इव्हन आपलं खाणं-पिणं सुद्धा आपण शुद्ध करण्याच्या तयारीला लागलो आहोत. कंपनी खूप मोठं काम करते मित्रांनो. म्हणजे काही तुम्हाला कल्पना पण नाहीये, की एका बाजूने तुमच्या हातामध्ये टोमॅटो राईस येईल. सर सिलेंडरवर ठेवायची गरज नाही. गरम पाणी होता, टोमॅटो राईस तयार. गरम पाणी होता, उपमा खा. डायरेक्ट उपमा. इन्स्टंट उपमा आला ना ₹70 मध्ये फक्त काजू असलेला उपमा. त्यामुळे आता सीरियस होण्याची वेळ आहे मित्रांनो. कोणतीही डायरेक्ट सेलिंग इतकं सुंदर सिस्टम बनवत नाहीये आणि आता तुम्हाला जे मी सिस्टम सांगतोय, एकही नेटवर्कर या सिस्टमवर बोलत नाहीये. आज आपण बोलत आहोत. आता याचा वापर कुठल्यातरी स्टेटला नाहीतर कुठल्यातरी टीमला, लीडरशिपला करण्यापेक्षा तुम्ही लोकांनी करून घ्या. जर 1000 वॅलेट ओपन झाले, सॉरी किती आहे तिथं? 1000 वॅलेट ओपन झाले, तर ₹2,00,000 इन्कम होईल. किती इन्कम होईल सर? 2,00,000 इन्कम. मग आता पुण्यामध्ये Google Pay, PhonePe, Paytm किती लोकांच्या मोबाईलमध्ये आहे? जरा लिहून बघा Google Pay, PhonePe किती लोकांच्या मोबाईलमध्ये आहे? फक्त पुण्याचा विचार केला तर कमीत कमी 5 करोड लोकांच्या मोबाईलमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये Google Pay, PhonePe आहे. ॲग्री म्हणताय? अरे सर, पती-पत्नीचे 2 सेपरेट मोबाईल आहेत, तर दोघांच्याही मोबाईलमध्ये स्कॅनर आहे Google Pay, PhonePeचा. मुलगा थोडा 18 वर्षाचा झाला, की त्याच्याही मोबाईलमध्ये Google Pay, PhonePe आहे. हो का नाही? अरे हो का नाही सांगा पटकन? येस ओर नो? मग जेवढ्या मोबाईलमध्ये Google Pay, तेवढ्या मोबाईलमध्ये आता DXNचं वॅलेट. सिंपल कन्सेप्ट. समझदार को इशारा काफी होता है. आणि मी म्हणत नाही करोडो लोकांना इन्स्टॉल करायला शिकवा. आता ना 10,000 लोकांच्या मोबाईलमध्ये जर वॅलेट गेलात, 10,000 लोकांच्या मोबाईलमध्ये जर हे वॅलेट पोहोचवलात, तर तुमचा मंथली इन्कम ₹20,00,000 क्रॉस होणार आहे. वॉव! फंटास्टिक. इथं थांबणे नाही. इथं कॅपिंग नाही. इथं कोणतीही कंडिशन नाही, की तुम्ही कोणत्या पोझिशनला, कोणत्या रँकला, कोणत्या स्टेटसला टर्नओव्हर वाढवा, इन्कम वाढवा. सिंपल गणित सांगतोय तुम्हाला आता. आणि हे करताना जर बरोबर 20 लेख तयार केल्या आणि 20 लेखच्या खाली 6 लेख डेव्हलप केल्या, तर क्राउन अँबॅसेडर सुद्धा फास्टेस्ट बनाल. फास्टेस्ट क्राउन अँबॅसेडर. किती लोकं तयार आहेत आत्तापासून? सर सोडा मीटिंगमधून बाहेर आता. लवकरात लवकर बोलायला सुरू करू आणि वॅलेट ओपन करूया. तयार आहात? व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. रेडी, 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 रेडी. मी माझ्या मोबाईलची स्क्रीन शेअर करतोय. महत्त्वाच्या पॉइंटवर 10 मिनिटं घेऊयात आपण. सगळ्यांनी महत्त्वाचं आता व्यवस्थित बघा. माझ्या मोबाईलची स्क्रीन शेअर होत आहे. मोबाईलची स्क्रीन दिसली की येस म्हणायचंय. अच्छा याचा स्क्रीनशॉट घ्या यार, मजा येईल. घ्या जरा सगळ्यांनी स्क्रीनशॉट. मी जरा बाजूला होतो इथून. सगळ्यांनी स्क्रीनशॉट घ्या. सगळ्यांनी स्क्रीनशॉट घ्या. तोपर्यंत मी माझ्या मोबाईलमधून सगळ्यांनी स्क्रीनशॉट घ्या. डन लिहायचं डन. स्क्रीनशॉट झाला की डन. झाला का स्क्रीनशॉट? डन. व्हेरी गुड, व्हेरी गुड. फंटास्टिक. सर प्लान बघायची गरज आहे का? नाही. प्लान सुद्धा बघायची गरज नाही. आता फक्त तुम्हाला प्ले स्टोअर बघायची गरज आहे. Google प्ले स्टोअर ओपन करायचं आहे. Google प्ले स्टोअरमध्ये गेलात की इथं स्क्रीन शेअरमध्ये जायचं आहे. इथं सर्च विंडोमध्ये जायचं आहे. इथं लिहायचं आहे DMI डिजिटल. DIG लिहिलं तरी डिजिटल खाली येतो. मग ते तुम्हाला सर्चमध्ये DMI डिजिटल लिहिलं की खाली DMI डिजिटल इथं क्लिक करा. हे क्लिक केल्याच्या नंतर इथं तुम्हाला एक मिनिट वायफाय ऑन करू. इथं तुम्हाला ओपन करायचंय. येस बघा आजच मी एक वॅलेट ओपन केलं. मगाशी केलं होतं 5:30 वाजता. बघा आता स्क्रीन दिसतेय सगळ्यांना? स्लो झाले ना माझं वायफाय कनेक्ट होऊ द्यात म्हणजे फास्ट होईल. झालं, झालं. आता फास्ट होईल. कारण मी बोलतोय आणि वेगळं दिसतंय ना स्क्रीनवर. सगळ्यांनी पहा. येस, वैभवी मॅडम यांचं आपण स्वागत करूयात. आज त्यांनी DXNमध्ये आज त्यांचा स्वतःचा आयडी काढलाय. त्यांच्या हेल्थ प्रॉब्लेमसाठी प्रॉडक्ट पर्चेस केलेत. येस.
जवळपास 5,500 पीव्हीचे प्रोडक्ट त्यांनी आज परचेस केलेत. आपण क्लॅप करूया त्यांच्यासाठी. सगळ्यांनी क्लॅप करा. येस, आज त्यांनी वॅलेट ओपन केला, 5,500 पॉईंट झाल्या असं बोलायचं आपण सगळ्यांनी आता. वॅलेटमध्ये किती पॉईंट आल्या? 5,500. मी किती पॉईंटचा गुणाकार सांगत होतो? फक्त 1,000 पॉईंट. आता बघूया, हे जे मी तुम्हाला स्क्रीनवरती आता घेऊन जातोय, इथं ई वर्ल्ड वरती दिसतंय सगळ्यांना? ई वर्ल्ड, हा जो ग्राफ आहे इथं बघा, ई वर्ल्ड आहे वरती, इथं ई वर्ल्ड, हे पहा ई वर्ल्ड, ई वॅलेट. ज्यावेळी ई वर्ल्ड मध्ये क्लिक कराल तर तुमचं वर्ल्ड मधलं वॅलेट ओपन होईल. कुठलं? वर्ल्ड मधलं, म्हणजे बाहेरच्या देशातला परिसर तुम्हाला इंडियात आणायचा असेल, ई वर्ल्ड नावाचं सिस्टम आहे म्हणायचं. उद्या जर दुबईचा, सिंगापूरचा, मलेशियाचा, पाकिस्तानचा माणूस जर कॉफी चहा पित असेल तुमच्यामुळे, तुमच्या रेफरलमुळे, तर त्याचा डॉलरमध्ये इन्कम कन्वर्ट होऊन इंडियामध्ये येतो, तो ई वर्ल्ड मध्ये येतो. त्याचं तुम्ही रिपोर्ट सुद्धा बघू शकता, स्टेटमेंट पण काढू शकता आणि रिपोर्ट पण पाहू शकता, पीव्ही रिपोर्ट. ई वॅलेट हा जो सिस्टम आहे याच्यामध्ये क्लिक करा, तर ई वॅलेट मध्ये तुम्हाला इथं पाहायला मिळतो. तुम्हाला इथं तुमचा आयडी नंबर, ई वॅलेट वर क्लिक केलं बरं का मी आता, इथं तुम्हाला तुमचा आयडी नंबर टाकायचा आहे. याच्या खाली कॅप्चा, पासवर्ड तुम्हाला कुठं मिळालाय? पासवर्ड प्रत्येकाला ज्यावेळी तुम्ही रजिस्ट्रेशन करता त्याच वेळेला तुमच्या मोबाईलवर एक SMS येतो, मे बी 1 दिवसामध्ये. कधी कधी 4 तास किंवा 8 तासाचा गॅप पडतो. रजिस्ट्रेशन झालं आता आपलं ऑनलाईन किंवा आता पेपरलेस जॉईनिंग झाली आहे ना, तर 1 दिवसाचा गॅप धरा. 1 दिवसामध्ये तुमचं वॅलेट ऍक्टिव्हेट होतो. किती दिवसांमध्ये? 1 दिवसामध्ये. ऍक्टिव्हेट शब्द नका बोलू, वॅलेट इन्स्टॉल होतो मोबाईलमध्ये आणि मग तुम्ही तुमच्या वॅलेटमध्ये लॉग इन करू शकता. लॉग इन करताना तुम्हाला तुमचा आयडी नंबर आणि तुम्हाला कंपनीने जॉईनिंग होताना वेलकम टू ई वॅलेट असंच दिलंय. मला छान वाटलं मगाशी मेसेज पाहिला तेव्हा. लिहा लवकर, वेलकम टू ई वॅलेट नावाचा एक मेसेज येतो तुम्हाला, वेलकम टू ई वॅलेट अकाउंट. आणि त्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिकली इथं तुम्हाला, हो हो, इथं लॉग इन करायचं आहे. पासवर्ड चेंज झाला वाटतं. परफेक्ट. हे पेज पहा सगळ्यांनी एकदा, किती सुंदर आहे ना. अपडेट केला, सेव्ह. नाही दिसत का? हा, दिसतंय. सगळ्यांना दिसतंय. बॅलन्स इन्क्वायरी. मग त्यांना सांगायचं, बघा किती सिंपल DXने किती छान सिस्टम बनवली. जर तुम्ही तुमचे पैसे काढलेच नाहीत, म्हणजे वापरलेच नाही, तुमचे पैसे साठतच गेले, दर महिन्याच्या 11 तारखेला साठत गेले, तर ते पैसे बॅलन्स इन्क्वायरी मध्ये तुम्ही बघू शकता. क्या बात आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. असं शिकवायचं बरं का आता बसून लोकांना. हे शिकवायला लागला तर लोक जॉईन होतील लगेच. न सांगता त्याला म्हणतात सेल विदाउट सेलिंग किंवा मार्केट विदाउट मार्केटिंग. येस, सेल विदाउट सेलिंग, सेल विदाउट सेलिंग. ऍडव्हर्टाइज न करता, न बोलता लोक तुमच्या बरोबर जोडली जाणार आहेत. मग त्यांना बघा सर इथं बॅलन्स इन्क्वायरी आहे. बॅलन्स इन्क्वायरी मध्ये तुमचे पैसे जमा होतात म्हणे, दर महिन्याच्या 11 तारखेला जे येणार ते तुमच्या इथं इन्क्वायरी मध्ये. त्याच्या खाली ट्रान्झॅक्शन हिस्ट्री दिसते सगळ्यांना. ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीचा अर्थ होतो जेव्हा पण तुम्ही वॅलेट मधून पैसे वापराल त्यावेळेला तिथं तुमची एंट्री होते म्हणायचं. म्हणजे वॅलेटमध्ये समजा असं गृहीत धरा, एक 3,000 रुपये जमा आहेत आणि तुम्ही गेला पर्चेसिंगला आणि तुम्ही म्हटलं मला ही वॅलेट पैसे वापरायचे, 3,000चे प्रोडक्ट परचेस केले DXNचे, तर 3,000चे पैसे तुम्हाला काय होतात तिथं वापरल्यामुळं ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये दाखवतं की किती तारखेला 3,000 तुम्ही कट केले. आणि पुन्हा समजा 3 नाही केले, मी 2.5च केले, तर 500 राहिले ना, मग ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये दिसणार पुन्हा बॅलन्स 500. क्या बात आहे, व्हेरी गुड. विड्रॉल स्टेटस रिपोर्ट, किती वेळा विड्रॉल केलं त्याचा रिपोर्ट दाखवतोय. रिप्रिंट रिसीट, इथं रिसीट काढता येते. बोनस स्टेटमेंट रिपोर्ट, बोनस स्टेटमेंट रिपोर्ट, दर महिन्याच्या 11 तारखेला इथं तुम्ही तुमचा स्टेटमेंट रिपोर्ट डाउनलोड करू शकता. वाव, याचा अर्थ उद्या जाऊन जर 10,000 लोक तुमच्या मोबाईलमध्ये वॅलेट ओपन करून असतील तर तुम्हाला सिस्टम बघायची गरज नाही. ही सिस्टम ऑटोमॅटिकली 10,000 लोकांचा सिस्टम ऑटोमॅटिकली काय म्हणतात कम्प्युट करेल आणि तुमचं बोनस स्टेटमेंट इथं तुम्हाला तयार करून देईल. वावल्या वाव, जबरदस्त, फंटास्टिक. म्हणजे हे म्हणतात डायरेक्टली स्मार्ट इन्कम. ओला उबेर सारखं, स्विगी झोमॅटो सारखं, गुगल पे फोन पे सारखंच.
फक्त म्हणायचं डीएक्सएननी तयार केलंय. नवीन इन्कम योजना आली आहे. आता नाही लॉकडाऊन लागणार म्हणून कंपनीने आता घेऊन आले म्हणायचं. तयार आहात? टीडीएस स्टेटमेंट. अच्छा त्याच्यावरती पीपीव्ही रिपोर्ट आहे. आता काय होतं सांगतो. हे पीपीव्ही रिपोर्टसाठी इंडियाची जी व्हॅलिड सिस्टम आहे ना, हे इंडियाने नंतर तयार केल्यामुळं याच्यासाठी ₹500 जर पे करत असाल, तर तुम्हाला पीव्ही रिपोर्ट सुद्धा बघता येतो इथं. म्हणजे तुमचा पॉइंट रिपोर्ट. जेवढे पॉइंट दिवसाला पडतात, इन्स्टंट तुम्हाला जागेवरती बघायला मिळतात. तर त्यासाठी 1 वर्षाचे ₹500 पे करायचे. 12 महिन्याचे 500 म्हणजे तुमचे 1 महिन्याचे ₹45 होतात फक्त. किती रुपये होतात फक्त? ₹45 मंथली. पासवर्ड 6 डिजिटवाला टाकायचा का? हो, हो. योगेश सर, तुम्हाला एस-एम-एस देते कंपनी. त्याला म्हणतात तुमची ई-वॅलेट पिन. त्याला म्हणतात बोनस पिन. त्याच्यानंतर टीडीएस स्टेटमेंट. इथं जरा क्लॅप करूया. तुमच्या वॅलेटमध्ये गव्हर्नमेंटचं टीडीएस स्टेटमेंट आहे. याचा अर्थ जोपर्यंत ₹15,000 तुम्ही तुमच्या वॅलेटमध्ये मिळवत नाही, तोपर्यंत तुम्हाला टीडीएस कट होत नाही. नीट लिहा सगळ्यांनी. कधी-कधी एखाद्याचा एकदमच 3,000 कट होतो. कारण त्याने आत्तापर्यंत टीडीएस कट नव्हता झाला. एकदम 15,000 आला, की तो एकदम टीडीएस कट होऊन जातो. तर लक्षात घ्या टीडीएसचा अर्थ होतो गव्हर्नमेंट टॅक्स काढून घेतो त्यातनं. म्हणजे आपण किती व्यवस्थित जात आहोत. येस. तुमच्या वॅलेटमध्ये देखील तुम्ही स्टेटमेंट काढू शकता. ज्यावेळेला तुमचं मंथली 15,000च्या पुढे पेआउट यायला लागतील, त्यानंतर तुम्ही आयटी रिटर्न पे करू शकता. गव्हर्नमेंट आयटी रिटर्न आणि तुमच्या सीए बरोबर फाइल्स करून आयटी रिटर्न फाइल फॉर्म नंबर 16A सबमिट करून तुमचे कटिंग झालेले पैसे सुद्धा तुम्हाला रिअम्बर्समेंट होतात. दॅट इज द लीगल और व्हाईट पे आउट सिस्टम. येस. उद्या कोणीच म्हणत नाही की ह्यात इल्लीगल काय आहे का? क्या बात है! क्या बात है! क्या बात है! जबरदस्त आहे. अच्छा, ज्यावेळी एनरोलमेंट करता, त्यावेळी तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड ह्याची केवायसी होते ना, ती सुद्धा होते गव्हर्नमेंट इंडिया वेबसाईट मधून. कुठून होते? डिजी लॉकर. ज्याला सत्यमेव जयतेचा 3 सिंहाचा सिम्बॉल येतो. त्याला मग काय म्हणतो आपण इतकं लीगल सिस्टम डीएक्सएन आपल्याला देते. अमेझिंगला जर अमेझिंग बघू बरं लिहा जरा सगळ्यांनी अमेझिंग. म्हणजे तुम्हाला सांगायचं सर हे वॅलेट सुद्धा कनेक्टेड आहे डिजी लॉकरला. इतकं तुम्हाला सीरियस व्हायचंय बोलताना. तयार आहात? आता ना सर एम-एल-एम विथआऊट एम-एल-एम करूया आपण. किती लोकं तयार आहेत? किती लोकांना समजतंय? अमेझिंग. एम-एल-एम विथआऊट एम-एल-एम. बसेल त्याच्या मोबाईलमध्ये जीपे आहे, तर बसेल त्याच्या मोबाईलमध्ये हे सगळं इन्स्टॉल करायचं. एका व्यक्तीच्या मोबाईलमध्ये मी 2 दिवसापूर्वी तुम्ही नका तसं करू, पण मी 2 दिवसापूर्वी एका व्यक्तीच्या मोबाईलमध्ये कसं वॅलेट ओपन केलं सांगू का? ॲक्चुअली तो व्यक्ती म्हणला, "मला फक्त प्रॉडक्टच पाहिजेत आणि मला काही नाही करायला इंटरेस्ट नाहीये सर," म्हटलं. "मला नाही आवडत करायला, मी नाही करणार." तर मी त्यांना म्हटलं, "एक काम करा ना सर, एक नवीन कंपनीने आमच्या स्मार्ट इन्कम योजना आणली आहे. तुम्ही जॉइन न होता तुम्हाला पैसे मिळतील." काय म्हटलं मी त्यांना? ते जॉइन शब्द ऐकतात ना नेहमी. तुम्ही जॉइन न होता तुम्हाला पैसे मिळतील. कसं काय? हे कसं काय? म्हटलं काय नाही म्हटलं मोबाईलमध्ये जीपे, फोनपे आहे का? म्हणलं आहे. मग चला एक म्हटलं एक वॅलेट ओपन करा. लगेच मी गेलो डिजिलॉकरमध्ये सॉरी DMI डिजिटल ॲपमध्ये त्यांच्या प्ले स्टोअरमधून मीच माझ्या हातामध्ये घेऊन त्यांच्या मोबाईल इन्स्टॉल करून दिला. नंतर त्यांना म्हटलं बघा आता इथं आता के-वाय-सी करायची फक्त आपल्याला काहीच पैसे लागत नाहीत. याच्यात तुम्हाला के-वाय-सी करायला सांगा तुमचा आधार नंबर, सांगा तुमचा पॅन नंबर, सांगा तुमचं सगळं ऑटोमॅटिक सगळं डॉक्युमेंट फेच झाले. के-वाय-सी झाली. त्यांना वेलकमचा मेसेज तयार केला. म्हटलं न जॉइंट होता म्हणजे कसं काय? म्हणजे ह्या वॅलेटमध्ये ज्या-ज्यावेळी आता तुम्ही खरेदी करताय की नाही? हे खरेदी जर 1000 पॉइंट केले, की तुम्हाला ऑटोमॅटिक पैसे येणार. तुम्ही कोणाला जॉइन करू नका. तुम्ही फक्त खरेदी करत राहा, तरी त्याचे तुम्हाला पैसे येतील. या वॅलेटची ताकद आहे म्हणायचं. वॉव! अमेझिंग! जबरदस्त! मित्रांनो, समोर बसल्या-बसल्या त्या व्यक्तीने म्हटले, "ठीक आहे ना, मग करा माझं पण वॅलेट ओपन." मग मी त्यांना म्हटलं, "जा शेअर मार्केटमध्ये आणि अनेक लोकांचे मोबाईलमध्ये वॅलेट ओपन करायला सुरुवात करा. दॅट इस द पॉवर ऑफ सिस्टम." या, व्हेरी गुड. जबरदस्त, 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 जबरदस्त. मागे जाऊयात. आता ह्या वॅलेटमध्ये अजून काय-काय इथं तुमचं एनरोलमेंट आहे. थांबा दिसलं नाही ना? बघा. एनरोलमेंट शब्द लिहा. लिहा सगळ्यांनी चॅट बॉक्समध्ये एनरोलमेंट. बऱ्याच वेळा लोकं जॉइनिंग शब्द बोलतात. नाही आजपासून एनरोलमेंट म्हणायचं किंवा इन्स्टॉलेशन म्हणा. इन्स्टॉलेशन किंवा एनरोलमेंट हे 2 शब्द बोलायचे. एनरोलमेंट शब्द बोला. मेंबर शब्द बोलायचा नाही. स्पॉन्सर शब्द बोलायचा नाही. अपलाईन शब्द बोलायचा नाही. एनरोलमेंट शब्द बोलायचा प्रत्येकाने. किंवा इन्स्टॉलेशन. आता तुमच्यासमोर एखाद्याचं एनरोलमेंट करायचं असेल तर कसं एनरोलमेंट करणार? सर हे ॲप एनरोल करायचं असेल तुम्हाला तर इथं प्लस नावाचा एक सिम्बॉल आहे. दिसतोय का सगळ्यांना प्लस? याच्यावर क्लिक करा. याचा एक मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलाय बरं का. इथं आय हॅव रीड अँड अंडरस्टँड म्हणा. इथं तुमची कंट्री टाका. बघा किती कंट्रीमध्ये डीएक्सएन आहे.
वर्ल्ड वाईड 200+, सगळ्या कंट्रीची नावं येतात. इंडिया सिलेक्ट केलं. थांबा, इथं तुमचा स्पॉन्सर आयडी टाकायचा आहे. एक स्पॉन्सर ऑलरेडी ऑटोमॅटिक आलाय मगाचा. बघा, ज्यावेळी तुम्ही इथं स्पॉन्सर आयडी टाकता या जागेवरती इथे, त्यावेळेला ऑटोमॅटिकली खाली नाव फक्त ह्या ब्रॅकेटवर क्लिक करा. इथं चुकूनही टिक मार्क करू नका. मधला जो चौकोन दिसतोय का, हा इथे टिक मार्क नाही करायचं. तुम्हाला इथे यायचं इथं, आणि या ठिकाणी तुम्हाला फक्त क्लिक केलं की तुमचं स्पॉन्सरचं नाव म्हणजे त्या आयडी नंबरचं नाव इथे येतं. आता ह्या व्यक्तीला म्हणतात रेफरल, लिहा लवकर, किंवा रेफरी म्हणतात, रेफरी. कुणी रेफरल केलंय ह्याला, येस, किंवा स्पॉन्सर शब्द पण चालेल इथं, नाही कळत लोकांना, स्पॉन्सर म्हणा. कुणी स्पॉन्सरिंग केलं हे स्पॉन्सर, मग हे स्पॉन्सरचं नाव इथं आलं बरोबर. चला पुढे, आणि मग इथं तुम्हाला काय करायचं, आधार नंबर टाकायचा. एनरोलमेंट शिकून घ्या, याच्या पुढचा व्हिडिओ नंतर बघा प्रत्येकाने. आणि एनरोलमेंट तुमच्यापैकी किती लोक आता करतायत, करा बरं, सांगा बरं जरा. येस, मी लिहायचंय, मी. किती लोक या अशा सिस्टम मधून, या आधार कार्ड सिस्टम मधून एनरोलमेंट करतात, मी लिहा. आणि जे नाही केलं आतापर्यंत त्यांनी नो पण लिहा. सर नाही केलं मी आतापर्यंत, नो पण लिहायचंय, लवकर लिहायचं आणि फास्ट लिहायचंय. एनरोलमेंट, हा येस, नो पण लिहा, लवकर लिहा, व्हेरी गुड. काही प्रॉब्लेम नाही, कारण नाही केलं आतापर्यंत, काय प्रॉब्लेम आहे त्यात, आता माहीत झालं ना, आता करूया स्टार्ट. पण एनरोलमेंट केलं असं तर मी लिहायचंय, मी. व्हेरी गुड, मी. एनरोलमेंट नो पण लिहा, येस, व्हेरी गुड. विठ्ठल सुतार नो म्हणतायत, प्रकाश सर नाही म्हणतायत, येस. कड सर नाही म्हणतायत, नो प्रॉब्लेम. मनोहर गोरटकर अजून नाही म्हणतायत, विनोद तुकुपार नाही म्हणतायत. कृपा करून मी खरंच सांगतो, मी हात जोडून विनंती करतो की एकेकाळी ही सिस्टम नव्हती आपल्याकडं. फोटो चिपकावा लागायचा, आधार कार्ड जोडावं लागायचं, पॅन कार्ड जोडावं लागायचं, मग त्याची सही घ्यावी लागायची. त्याच्यानंतर फॉर्म ऑफिसला सबमिट करायचा, स्टॉकिस्ट व्यक्तीच्या मागे लागायचा, आणि मग स्टॉकिस्ट व्यक्ती कॉम्प्युटरवर टक 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 करून 5-10-15 मिनिटं घ्यायचा. त्याच्यानंतर एक जॉईनिंग व्हायची. आता फक्त 5 मिनिटांमध्ये होते. किती मिनिटांमध्ये होते? फक्त 5 मिनिटांमध्ये. लिहा, त्यासाठी शिका, आता शिका प्लीज. कारण तुम्ही शिकला नाही तर एनरोलमेंट तुम्हाला जमत नाही, तर तुम्ही कसं काय 1000 लोकांचे एनरोलमेंट कराल. त्यामुळे आजपासून स्मार्ट इन्कम वर काम करणारा सुरू करत आहोत आपण. तयार आहात तर रेडी लिहायचं. ज्यांनी नो लिहिले त्यांनी आता रेडी लिहायचं लगेच जागेवर. काही सोपं आहे, फार फार सोपं आहे. इथं आधार कार्ड नंबर मी सांगतो तुम्हाला, फक्त तुम्हाला थांबता कुठं. ज्यावेळी तुम्ही ट्राय कराल ना, तर डीजी लॉकर नावाचं एक पेज येईल. तिथं मात्र डीजी लॉकरची पिन टाकावी लागते. नीट आहे का बरं का हा विषय. डीजी लॉकरची पिन ही कुठं असते, ही डिजी लॉकरची पिन ई सेवा केंद्रामध्ये बनवलेली असते, प्रत्येकाच्या आधार बरोबर असते ती. पण आता आपल्याला माहित नाही ना, तो समोरच्या व्यक्तीलाही माहित नाही. आपण नाही म्हणू शकत की विठ्ठल सर तुमची डिजी लॉकरची पिन काय आहे. तर सिस्टम खूप छान आहे आपल्या सिस्टम मध्ये. तिथं फक्त तुम्हाला आधार कार्ड नंबर व्हेरीफाय करायचा आहे. जो आधार कार्डावर नंबर आहे, कोणता नंबर, सॉरी, डेट ऑफ बर्थ नंबर व्हेरीफाय करायचा आहे. डेट ऑफ बर्थ व्हेरीफाय करायची. मग ती डेट ऑफ बर्थ तुम्ही टाकली, इमिजिएटली तुम्हाला तो डिजी लॉकर बनवा सांगतो. म्हणजे तुम्ही आता तयार करा. मग डिजी लॉकरची पिन तयार करताना DDMMYY अशी डिजी लॉकरची पिन बनवा. लवकर लवकर लिहा, DDMMYY. याचा अर्थ काय, समजा आता माझी जन्मतारीख आहे 28/11/81. मग 281181 असे मी 6 डिजिट वापरणार तिथे, जेणेकरून मला कायम लक्षात राहील की मी या व्यक्तीची डिजी लॉकर पिन काय बनवली होती. फक्त याच ठिकाणी तुम्हाला हे माहिती पाहिजे. बाकी सगळं तुम्हाला मोबाईलच सांगतो. इथं मोबाईल नंबर टाका, इथं ईमेल आयडी टाका, इथं पॅन नंबर टाका, इथं आधार नंबर टाका, इथे ओटीपी येईल तो ओटीपी टाका. हे तुम्हाला मोबाईलच सांगतो. फक्त अडकतो कुठं माणूस, फक्त तुम्हाला डिजी लॉकरची पिन म्हणतात त्याला. डिजी लॉकर येतो शब्दावरती आणि त्याची पिन येते 6 डिजिटची. तिथेच फक्त माणूस अडकवतो. ते तुम्हाला मी आता सांगितलं. डेट ऑफ बर्थ व्हेरीफाय करायचे. व्हेरीफाय झाली की तुम्ही तुमच्या ह्यानी डीडी लॉकरची पिन बनवू शकता. तुम्हाला वाटेल ते अंक टाकून पण बनवता येते, पण वाटेल ते टाकू नका. एक फॉर्मॅट सगळेजण वापरूयात, DDMMYY. DDMMYY, व्हेरी गुड. कधी कधी ना एखाद्याची जन्मतारीख अशी पण होते, जानेवारी म्हणजे 1 जानेवारी 2001. एकदा गडबड झाली माझ्याकडून, सेम सांगतो तुम्हाला गंमत. 1 जानेवारी 2001, तर गंमत काय झाली माहितीये का, मी 0101 आणि पुन्हा 01 केलं, तर लगेच मेसेज खाली येतो. डिजी लॉकर काय म्हणतं, एकच नंबर 3-3 वेळा रिपीट करू नका. 010101, म्हणजे इतकं सोपं बनवू नका. हे शिका बरं का, ह्या गोष्टी हळूहळू तुम्हाला माहिती होतात.
कधी झालं हे? एखाद्या जन्मतारखेला इतकं नंबर मॅच झाले की 010101 किंवा 121212 131313 अशी डिजिलॉकर पिन अलाव करत नाही. तो सांगतो तुम्हाला नंबर वेगवेगळे वापरा. समजतंय का? लवकर अंडरस्टँड लिहा, लवकर लिहा, अंडरस्टँड लिहा. येस. हे मी का सांगितलं? कारण मला मनापासून वाटतं की तुम्ही सगळ्यांनी एनरोलमेंट करायला शिकायचंय आत्तापासून. उद्यापासून रोज एनरोलमेंट चालू करा. जसं मी डेली 3-3, 4-4 लोकांची एनरोलमेंट करतोय डेली. मी स्वतः डेली मोबाईलमधून 3-3, 4-4 लोकांची एनरोलमेंट करतोय. प्रत्येक वेळेला माझ्या आपल्या WhatsAppच्या ग्रुपमध्ये मी टाकतोय की तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटोची जी डिटेल्स आहेत ना, तो एक मेसेजचा फॉर्मॅट आहे. तो मेसेजचा फॉर्मॅट मी प्रत्येकाला शेअर करतो. आणि त्यावेळेला ते लोकं ज्यावेळी मेसेजचा फॉर्मॅट शेअर करतात, त्यावेळेला त्यांच्याकडून तुम्ही पण मेसेज सगळ्यांना शेअर करा. मी तुम्हाला हा चॅट बॉक्समध्ये देतो आता. हा बघा दिसतोय का? कुठे गेले? झूम, झूम, झूम. हां, आलं. चॅट बॉक्स. नो प्रॉब्लेम. एक 5 मिनिटं एक्स्ट्रा घेऊयात आपण. सगळेजण थांबा. नो प्रॉब्लेम. काय झाले? वेट. झूम बराबर, झूम शराबी. आलं? चला इथं आपण अंडरस्टँड. थँक यू. इथं मी तुम्हाला हे टाकतोय. एवढं घ्यावं लागतं फक्त लिहून. क्या बात है! येस. हां, वरती स्पॉन्सर नंबर राहिलाय बरं का फक्त. तुमचा स्पॉन्सर नंबर काय असतो तो किंवा तो व्यक्ती एखादा म्हणतो माझ्या अंडर यांचं जॉइनिंग करा, तर त्या व्यक्तीचा स्पॉन्सर नंबर लिहा. नेम, आधार नंबर, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, डेट ऑफ बर्थ, पॅन नंबर, फादर नेम, वडिलांचं नाव, मॅरिड आहे का सिंगल आहे ते एम किंवा एस लिहायचं आहे आणि बेनिफिशरी नेम मध्ये वारसदार कोण आहे, नाव आणि रिश्ता लिहावा लागतो, रिलेशन. एवढंच फक्त घेतलं ना की तुम्ही डिजी लॉकर मध्ये किंवा एनरोलमेंट जे आहे डीएक्सएनच्या डीएमआय ऍप मध्ये रोज एनरोलमेंट करून तुमची डिजी लॉकरचं तोंडात ई वॅलेटचं तुमचं एनरोलमेंट वाढवू शकता. लिहा लिहा. व्हेरी गुड. क्या बात आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. डिजी डिजी लॉकर नाही, ई वॅलेट मध्ये एनरोलमेंट वाढवू शकता. किती लोकांचे एनरोलमेंट करायचे? आता चॅट बॉक्स मध्ये लिहा, सर मी आज शपथ घेत आहे माझ्या टीम मधून 10,000 लोकांची एनरोलमेंट होणार आहे येणाऱ्या 3 वर्षात. लिहा लिहा. प्रत्येकाने लिहा. त्यासाठी 100 पासून सुरू करा. प्रत्येकाने ताकद लावा. जर ना 10,000 लोकांच्या मोबाईलमध्ये, इथं आलाय बघा आकडा, 10,000 लोकांच्या मोबाईलमध्ये जर, मी हे बंद करतो आता, 10,000 लोकांच्या मोबाईलमध्ये जर 10,000 लोकांच्या मोबाईलमध्ये जर 1,000 पॉइंटचं वॅलेट जमा झालं, 20 लाख रुपये इन्कम येतील. येस. आहात कुठे? किती लाख इन्कम येईल डीएक्सएन मधून? किती लाख येतील? जरा बघा आकडा मोठा करून. 20 लाख रुपये. किती आकडा येईल मोठा? 20 लाख. तुम्ही स्क्रीनशॉट घेतला ना? 20 लाख. सर बघायचं तर मोठं स्वप्न बघूयात. असंच नाही, अमेझॉन आज पूर्ण जगावरती राज करते. समजतंय का मी बोलतोय ते? येस. अमेझॉन कुणाला पैसे मिळवून दिले नाही. पतंजलीने कुणाला पैसे मिळवून दिले नाहीत. गुगल पेने कुणालाच पैसे मिळवून दिले नाहीत. ओला उबेरने कुणाला पैसे मिळवून, ड्रायव्हर लोकांना थोडाफार पैसा दिलाय. परंतु फिरणाऱ्या लोकांना पैसा मिळाला नाही ड्रायव्हर म्हणून गाडीमधून. झोमॅटोमध्ये कुणीच कुणाला पैसे मिळवून दिले नाहीत. झोमॅटोमध्ये फक्त खायला आहार दिला. आज तुम्हाला जबरदस्त माहिती मिळाली मित्रांनो. ई वॅलेट मधून तुमचं आयुष्य बदलायचंय. मी आज शपथ घेत आहे की येणाऱ्या 3 वर्षात 10,000 लोकांची, नो सॉरी, जॉईनिंग शब्द नकोय. पुन्हा तुम्ही गलती केली मॅडम. पुन्हा लोक म्हणतील अच्छा जॉईनिंग नकोय आम्हाला डीएक्सएन मध्ये. ई वॅलेट ओपन करत आहे म्हणा. मी 10,000 लोकांच्या मोबाईलमध्ये ई वॅलेट इन्स्टॉल करत आहे. आणि शपथ घ्या आणि रोज इन्स्टॉल करा यार. त्यांना ना थोडंसं टेक्निकली कनेक्ट करा. मग त्यांना आवडेल पॉइंट वाढवायला, पॉइंट टाकायला. मग त्यांना म्हणजे सर 3,000 पॉइंट करा, जरा अजून चांगलं होईल. तुम्हाला एवढा पेमेंट येईल. मग ई वॅलेट प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आहे. हे बिहारला सुद्धा मागे टाकाल तुम्ही. झारखंडला, यूपीला मागे पडाल. येस. तयार आहात? ही आयडिया जर शिकलात ना, तर एक एक स्टेट मागे पडेल. पुणे फक्त पुढे सरकेल. येस सर, क्या बात आहे. महेंद्र कालेचं सर अनबिलिव्हेबल नॉलेज. मनोहर गोरटकर, मी 1,000 करणार. नो प्रॉब्लेम. आमचे गवई सर आहेत का? गवई सर या जरा पुढे पटकन. गवई सरांना सारखं स्वप्न पडतंय सर 2 लाख इन्कम हवाय. सर 2 लाख इन्कम पाहिजे, तर कमीत कमी 1,000 लोकांच्या मोबाईलमध्ये वॅलेट घेऊन जायचं. 2 लाख इन्कम घेऊन जायचं. तयार आहात? हे मी कमी सांगतोय, मोठा येईल इन्कम. कारण पीव्हीतनं काढलाय. एसव्हीचं मला माहिती आहे त्यापेक्षा जास्त आहे.
मी तुम्हाला पीव्हीचा इन्कम सांगितला, एसव्हीचा जास्त आहे. तुम्ही पण नका वाढवू. सांगा कमी. त्याला म्हणतात अंडर प्रॉमिस ओव्हर डिलिव्हरी. अंडर प्रॉमिस ओव्हर डिलिव्हरी. येणार म्हणजे येणार, गॅरंटेड. व्हेरी गुड. कसं वाटलं आजचं सेशन? लवकर तुमचे अभिप्राय शेअर करा. प्रत्येकाने आपली आपली मतं व्यक्त करा. तुम्हाला पण बोलण्याचा अधिकार आहे. अजून फक्त 5 ते 7 मिनिटं थांबूयात आपण स्क्रीनमध्ये. आणि तुम्ही सगळ्यांनीच, तुम्हाला ज्यांना ज्यांना वाटतंय आज एक्साइटमेंट आहे खूप पॉवरफुल, त्यांनी इमिजिएटली हँड रेज करायचं आहे आणि बोलायचं आहे, सर आज काय आवडलं. फास्ट. येस. अरे अविनाश साळुंके सर, म्यूट ओपन करा. बोला बोला, आज काय कुठं असाल तिथून बोलायचं सर. साळुंके सर बोला. 12 तारखेचं पण सांगूया सगळ्यांना. ऍग्रिकल्चरचे प्रोडक्ट आपले येत आहेत. ऍग्रिकल्चरची रिव्हॉल्युशन आपल्याला आणायचीच आहे. शेतीची रिव्हॉल्युशन. वॅलेट ओपन करा शेतकऱ्यांच्या मोबाईलमध्ये आणि वॅलेट मधून खत टाका म्हणायचं आता. तुम्ही खत शेतामध्ये टाकता आणि वॅलेटमध्ये पैसे जमा होतात. अविनाश सर गुड मॉर्निंग. हॅलो. हा, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. हा, इथं आवाज जास्त होतो कंपनीत, त्याच्यामुळे मला जास्त बोलता येणार नाही. असू हॅलो. दे, एकच मिनिट शेअर करा आणि पुढे जाऊ आपण लगेच. नेक्स्ट कुणीतरी हँड रेज करा लवकर, फास्ट. बरं का, 12 तारखेला आपण मीटिंगचं प्लॅनिंग करतोय. खूप छान. आता कंपनीने भरपूर प्रोडक्ट आणले. तुम्ही खूप चांगले ई वॅलेट सिस्टमचा जो वापर आहे तो जर चांगल्या पद्धतीने केला तर जसं गुगल पे, फोन पे सगळीकडे झालंय, तसं जर ई वॅलेट आपण हे केलं तर खूप चांगल्या पद्धतीने बिझनेस वाढेल. आणि ई वॅलेट गरजेचं आहे. बोनस स्टेटमेंट वगैरे आपण बघणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय आपण दुसऱ्याला सांगू शकत नाही. व्हेरी गुड सर, व्हेरी गुड. जबरदस्त जबरदस्त. मनोहर गोरटकर सर तुम्ही बोला. त्याच्यानंतर अवंती मॅडम तुम्ही बोला 1 मिनिट. मनोहर गोरटकर सर बोला बोला मनोहर. गुटन मॉर्निंग मनोहर सर. कुठे गेले? आज टू अनम्यूट. ओके अवंती मॅडम बोला. अवंती मॅडम गुड मॉर्निंग. अवंती मॅडम. गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग. खरंच खूप सुंदर सेशन झालंय आजचं. कारण की ह्या गोष्टी आपल्या प्रत्येक डिस्ट्रीब्युटरला माहीत असणं खूप महत्वाचं आहे. आणि अजून पण बरेच म्हणजे आहे की आपण हे शिकत नाही. ह्या छोट्या छोट्या गोष्टी जोपर्यंत आपण शिकणार नाहीये ना, तोपर्यंत आपण पुढे जाणार नाहीये. सो आपण स्वतः पण शिकलं पाहिजे आणि आपण ज्यांना ह्या बिझनेस मध्ये आणतोय त्यांना सुद्धा आपल्याला हे शिकवायचंय. शिकवायचंय. खरंच खूप सुंदर सेशन झालंय सर. थँक्यू. क्या बात आहे. व्हेरी गुड. रविवारी वुमन्स डे प्रोग्राम होतोय मुंबईमध्ये. जर तुमच्या मुंबईमध्ये काही प्रॉस्पेक्ट असतील तर दादर ऑफिसला सर्वांनी पाठवा. दुपारचा वेळ आहे. पॉपअप पोस्टर येतील तुमच्या मेसेजमध्ये. प्रत्येकाने मुंबईमध्ये आपली टीम तयार करायला सुरुवात करा. मुंबईमध्ये मी आणि आरती मॅडम सुद्धा जाणार आहोत. आम्ही दोघे देखील चाललो आहोत मुंबईला, दादर ऑफिस. येस, येत्या रविवारी म्हणजे परवा दिवशीच. थँक्यू थँक्यू अवंती मॅडम. मिनल मॅडम म्यूट ओपन करा. मिनल मॅडम गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. सर खूप छान मीटिंग घेतली आणि जो कन्सेप्ट तुम्ही सांगितलाय ना की ई वर्ल्ड आपण ओपन करायचे आहेत, तर बेसिक सगळ्यात पहिले तर प्रत्येक डिस्ट्रीब्युटरने आपल्या मोबाईलमध्ये ऍप डाउनलोड करायचं आहे आणि छोट्या छोट्या गोष्टी ज्या आज समजावून सांगितल्या ह्या इझिली सांगितल्यात सर तुम्ही. आणि त्या प्रत्येक टीम मध्ये पण आपले जे डिस्ट्रीब्युटर आहेत त्यांना पण आपण एक्सप्लेन केले पाहिजे. कारण की मीटिंग काही लोक जॉईन करतात, काही नसतील पोहोचले, तर आजच्या मीटिंगचा व्हिडिओ पण शेअर केला गेला पाहिजे. आणि मेन सर इतकं इझी समजवलंय, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की इम्प्लिमेंट होणं खूप गरजेचं आहे. नाहीतर माहिती येस. चांगली मिळते आणि विदाउट नाही इम्प्लिमेंट इम्प्लिमेंट मग करणार ना, कुठे झारखंड करणार, बिहार करणार आणि मग सांगणार सर आम्ही इकडे इम्प्लिमेंट करतोय. महाराष्ट्र नंबर असंच 1 वर होतंय. द्यायचंय, त्याच्यामुळे आपल्यालाच महाराष्ट्र नंबर 1 इम्प्लिमेंट जायचं करणं असेल तर जास्त गरजेचं प्रत्येकाने महाराष्ट्रातली आयडिया वापरा आता. मला एक येस येस. सांगावंसं वाटतं मिनल मॅडम, की कदाचित बिहारच्या लोकांचं कल्चर आहे की ते खूप मेहनती लोक आहेत. ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत अगदी डोर टू डोअर झोळा घेऊन जातात. त्यांच्याकडे बोलताना बोलतात पॅक करून पूर्णपणे 50-60 हजाराचं प्रोडक्ट बरोबर घेऊन ही लोक मार्केटमध्ये फिरतात. आपली लोक कदाचित असं काम करतील असं वाटत नाहीये, पण त्यांना घरातून अगदी कोणतेही जॉब करता करता वॅलेटच्या सिस्टम मधून मोठ्या पद्धतीने घेऊन जायचंय.
महाराष्ट्राचे तर 12 करोड महाराष्ट्रामध्ये एकच पॉप्युलेशन आहे. प्रॉब्लेम लक्षात येतोय की कम्फर्ट झोन मध्ये जास्त राहिल्यामुळे बिझनेस जो आपला वाढत नाहीये, तर प्रत्येकाला कम्फर्ट झोन थोडा तरी सोडावा लागेल आणि त्याच्याशिवाय आपण नंबर 1 वर जाणे मुश्किल आहे. तर प्रत्येकाने खूप छान प्लॅन सर तुम्ही आज सांगितला मीटिंग मधून. तर जास्तीत जास्त आपल्याला ऍप ओपन करून द्यायचे, ई वॅलेट, ई वर्ल्ड ओपन करायचे आणि नक्कीच प्रत्येकाने इम्प्लिमेंट करूयात आणि महाराष्ट्र नंबर 1 वर घेऊन जाऊ. व्हेरी गुड मॅडम, व्हेरी गुड, फंटास्टिक, व्हेरी गुड. डेली वॅलेट ओपन करायचं आणि अपडेट करायचं ग्रुपमध्ये. प्रत्येकाने कोणाचं जरी जॉईनिंग केलं की लगेच वेलकम लेटर ग्रुपला शेअर करायचं आणि वेलकम टू ई वॅलेट असा शब्द टाकायचा प्रत्येकाने. वेलकम टू ई वॅलेट असं प्रत्येकाने बोलायचं. वेलकम टू ई वॅलेट. आणि त्यांना पण फोन करून सांगायचं सर ई वॅलेट मध्ये तुमचं आज इन्स्टॉलेशन झालंय. थँक्यू. त्यानंतर ज्योती मॅडम बोलतायत. ज्योती मॅडम म्यूट ओपन करा. येस. 100चं टार्गेट घ्यायचं बरं का आपल्याला प्रत्येकाने. आता टार्गेट नाही म्हणता येत, एवढं तर आपण करूयाच. ज्योती मॅडम गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग मॅडम. आजची मीटिंग खूप जबरदस्त झाली. खूप म्हणजे खूपच जे पाहिजे होतं ते तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला सांगितलं. ऍक्च्युली पीव्ही बघणं हे आपलं हक्काचं असतं, बट आपल्याला माहितीच नसतं. काही जणांना मुळात माहितीच नव्हतं. स्टार्टिंगला मी पण जेव्हा जॉईन म्हणजे झालेली तेव्हा मला ते पीव्ही चेक करायचं होतं, पण बरेच ते प्रॉब्लेम येत होते. कोणाकोणाला सांगितलं बट ते त्यांना पण जमत नव्हतं. त्यानंतर मग कसं तरी ते झालं. शिकलात मग, हळूहळू शिकलात. टीव्ही वगैरे ते बघितलं. हा सर शिकले आणि मला पर्सनली असं वाटत होतं की हा पण विषय घ्यायला पाहिजे, कारण आपण फक्त पॉइंट करतो पण ते बघणं कसं आपल्या ग्रुपचं वगैरे ते कसं दिसणार ते आता पण ते त्याच्यातच शिकवायला बिझनेस पाहिजे. करूयात त्याचे पण आपण. क्लास आता झाले तेच पाहिजे. शिकवायचं प्रत्येक माणसाला पहिल्या दिवसापासून मॅडम. फर्स्ट डे तीच येस गोष्ट आपण सर, पहिल्या आणि ते दिवसापासून तुम्ही आज शिकवायची केलं आणि खूप वॅलेट वर छान यायचं वाटलं. प्रत्येकाने. छान छान, थँक्यू सो मच. चला मित्रांनो, थँक्यू. तुम्ही सगळ्यांनी वेळात वेळ काढून थँक्यू आलात सर. त्याच्याबद्दल. अजून कोणाला काही बोलायचंय, मनात काही क्वेश्चन असेल, क्युरी असेल तरी विचारा बघू बरं. असेल तर सांगा. मनोहर सर तुम्ही कंटिन्युअली म्यूट ओपन साठी हँड रेस तर केलाय, पण तुमचा म्यूट ओपन होत नाहीये. आय थिंक काहीतरी तुमचा मोबाईल मधला प्रॉब्लेम आहे, त्यामुळे ते अलाव होत नाहीये. नो प्रॉब्लेम. चला मीटिंग आपण या ठिकाणी क्लोज नाही करत आहोत. आजपासून आपण एका क्रांतीची सुरुवात करत आहोत. एक आकडा सांगतो जाता जाता, आपण सगळेजण त्याचा पाठपुरावा करूयात. तयार आहात का? लवकर रेडी लिहा. एक छोटासा आकडा बघूयात आपण. इंडियामध्ये महाराष्ट्र नंबर 1 जर करायचा असेल तर 12 करोड लोक आपल्या महाराष्ट्रात राहतात. आपल्याला नको आहेत 12 करोड लोक. आपल्याला पाहिजे समजा उदाहरणार्थ 1 2 3 4 5 6 7 डिवायडेड बाय 1000 पीव्ही. ओ माय गॉड. आपल्याला ना 12 करोड नको आहेत, 2 करोड पण नको आहेत, 1 करोड पण नको आहेत, 20 लाख पण नको आहेत. एक आकडा आपण डोक्यात ठेवूया. आपल्यामुळे आता ही जी 50-100 लोक जी काही मीटिंग मध्ये आजच्या होते, या लोकांमुळं जर येणाऱ्या 1 वर्षाच्या आतमध्ये 2 लाख लोकांच्या मोबाईलमध्ये ई वॅलेट इन्स्टॉल झाला. किती लाख लोकांच्या मोबाईलमध्ये? 2 लाख लोकांच्या मोबाईलमध्ये वॅलेट इन्स्टॉल झाला. फक्त वॅलेट इन्स्टॉल झाला आणि 1000 पॉईंट कळाले. 1000 पॉईंट हे वॅलेटचं ऍक्टिव्हेशन आहे, जर तुम्हाला मल्टिपल इन्कम कमवायचं आहे तर, पैसा मोठा कमवायचा आहे. 1000 पॉईंट. तर आता गंमत बघा, 2 लाख इंटू 1000 नियर अबाउट 20 करोड बिझनेस होतो महाराष्ट्राचा. शुभश्यती शीघ्रम हीच खरी सुरुवात म्हणूया सर. 2 लाख पूर्ण करूयात आणि इंडियामध्ये महाराष्ट्र नंबर 1 ला घेऊन जाऊयात. तयार आहात? खूप दिवसापासूनची आतून धगधगती आग बाहेर आणूयात मित्रांनो. 2 लाख फार अवघड नाहीये इंडियामध्ये, महाराष्ट्रामध्ये, स्मार्ट लोकांमध्ये, स्मार्ट पीपल मध्ये मोठी ताकद लावूयात. थँक्यू सो मच. आणि मी तर मगाशीच म्हटलंय की तुमच्या स्वतःच्या टीम मध्ये 2 लाख लोक येतील असा विचार करायचा आहे. येस, क्या बात आहे. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. क्या बात आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. थँक्यू. चला मीटिंग क्लोज करूयात. सगळ्यांनी लिहिलेत. व्हेरी गुड, थँक्यू सो मच. लिहा लिहा. महाराष्ट्र नंबर 1, MH नंबर 1. त्यासाठी तुम्ही पण नंबर 1 व्हायचं आहे. येस, MH नंबर 1.
सुरुवात 100 पासून करूया. थँक्यू. 100 लिहा. 100 सगळ्यांनी. मॅच नंबर 1. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड.